आज भारतामधलं एक आश्चर्य घडलं, तुम्ही बरोबर सगळे 7 वाजता आला, चांगली गोष्ट आहे. आणि एवढा पाऊस चालू असताना, वातावरण खराब असतानाही तुम्ही एवढे दृढनिश्चयाने आलात, याचा अर्थ आहे की अंतःकरणामध्ये तुम्हाला भगवद्गीता जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाने तुमची इच्छा पूर्ण केली आणि तुमचा मार्ग सुकर केला. तर कालच्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं की भगवद्गीता, भगवान श्रीकृष्णच भगवद्गीतेबद्दल काय सांगतात की राजविद्या राजगुह्यम पवित्रम विदमोत्तमम प्रत्यक्ष अवगमम धर्म्यम सुखसुखम कर्तुम अव्ययम. राजविद्या म्हणजे भगवद्गीता हे सर्वोच्च असं ज्ञान आहे, ह्याच्या पलीकडे दुसरं कुठलंही ज्ञान नाही. एवढं असून सुद्धा राजगुह्य म्हणजे हे अतिशय समजण्यामध्ये गुह्य आहे. पवित्रम पण अत्यंत पवित्र असं आहे आणि सुखकारक आहे. सर्वांनी आपल्या घरामध्ये राहून भगवद्गीतेच्या आदेशाचं पालन करणं एवढं हे सुखकर आणि सोपं आहे. आणि परंतु हे समजून घ्यायची पद्धत आपण जाणली की एवं परंपरा प्राप्तम इमम राजर्षयो इदू. भगवान श्रीकृष्णापासून चालत आलेल्या परंपरेतूनच आपण हे भगवद्गीतेचं ज्ञान समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण 4 संप्रदाय पाहिले, श्री ब्रह्म रुद्र सनका म्हणजे ब्रह्मा, त्यानंतर शिवजी, लक्ष्मी आणि 4 कुमार. आणि ह्या परंपरेमध्ये आपण पाहतो की ब्रह्म परंपरा जी आहे, ब्रह्मा, मध्वाचार्य, चैतन्य महाप्रभू आणि श्री प्रभुपाद यांनी संपूर्ण जगामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीचा आणि भगवद्गीतेचा प्रचार केला. तर महत्त्वाचं काय आहे, भगवद्गीता कशासाठी महत्त्वाची आहे? कारण भगवद्गीता आपल्याला धर्म शिकवते. आणि धर्म म्हणजे काय आपण पाहिलं की भगवंताने दिलेले नियम जे भगवद्गीतेमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात. आणि या धर्माची स्थापना स्वतः भगवान श्रीकृष्ण करतात. आणि म्हणून दुसरा कोणीही धर्माची संस्थापना करू शकत नाही. धर्माची संस्थापना एकट्यानेच केलेली आहे आणि ते झालेली आहे. पुन्हा धर्माची संस्थापना करू शकत नाही. परंतु काळ वेळानुसार या धर्माचा प्रचार देश काल स्थितीनुसार प्रचार केला जातो. तर काल आपण शेवटी सांगितलं होतं की भगवद्गीतेमध्ये आपण अध्यायानुसार नाही तर त्यातले जे 5 विषय आहेत, भगवान, आत्मा, प्रकृती, कर्म आणि काळ, हे 5 विषय जे आहेत या विषयानुसार आपण याबद्दल जाणून घेणार आहोत. तर आपण कालपासून नुसतं कृष्ण 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 ऐकतो आहे, परंतु हे कृष्ण आहेत तरी कोण आणि त्यांना भगवान का म्हणतात आणि या कृष्णाकडनंच आपण का ऐकलं पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. तर भारतामध्ये 2 चुका केल्या जातात कृष्णाबद्दल. एक, कृष्णाला तर सर्वसाधारण व्यक्ती समजलं जातं आणि मग तो मोठा होत गेला आणि नंतर देव झाला, असा काही लोकांची समजूत आहे. आणि काही लोक समजतात की साधारण माणूससुद्धा कृष्णासारखा देव होऊ शकतो, म्हणजे साधारण माणूससुद्धा कृष्ण होऊ शकतो. परंतु या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. कृष्ण ना साधारण व्यक्ती आहे, ना कुठलाही साधारण व्यक्ती कृष्ण होऊ शकतो. दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. कृष्ण हा अद्वितीय, एकमेवाद्वितीय, कृष्ण हा कृष्णच आहे, त्याच्या पलीकडे कोणी होऊ शकत नाही. भगवद्गीतेमध्ये स्वतःच भगवान श्रीकृष्ण सांगतात की माझ्या पलीकडे मत्ता परतर नान्यत किस्तिदांची धनंजय. म्हणजे सगळा आपला शोध जो आहे, जे सत्य जे आहे, हे शेवटी कृष्णाकडे येऊन थांबतं आणि कृष्णापासून सगळं सुरू होतं. कारण कृष्ण हा सगळ्याचा उत्पत्तीकर्ता आहे आणि कृष्ण हा परमसत्याचा जो आपण शोध घेतो आहोत त्याचं मूळ आहे. आणि म्हणून जो कृष्णाला समजतो तो सर्व काही समजतो. आणि म्हणून कृष्णाला भगवद्गीता समजण्यासाठी कृष्णाला अगोदर समजून घेतलं पाहिजे. तर त्यासाठी आपण पाहतो की कुठंही भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण उवाच म्हटलेलं नाही आहे, भगवान उवाच म्हटलेलं आहे. भगवान उवाच, कारण कृष्ण हे भगवंताचं एक नाव आहे. तर भगवंताची नावं जी आहेत ही आपल्यासारख्या आईवडिलांनी दिलेली नावं नाही आहेत. त्याच्या लक्षणाने त्यांना ती नावं शास्त्राने किंवा संतांनी किंवा त्यांना मिळालेली आहेत. उदाहरणार्थ कृष्णाचं नाव आहे गोविंदा. गो म्हणजे गाई किंवा गो म्हणजे इंद्रिया, यांना आनंद देणारा तो गोविंद. गोपाळ म्हणजे गायींचं पालन करणारा गोपाळ. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा तो अनंत. आपण महाराष्ट्रामध्ये विठ्ठल म्हणतो, विठेवरी जो ठेला तो विठ्ठल. तो कृष्णच आहे जो द्वारकेहून आला रुक्मिणीच्या शोधामध्ये, परंतु विठ्ठल हा कृष्णच आहे. तर अशी भगवंताचे हजारो नावं आहेत.
आता हजारो नावं म्हटल्यानंतर आपण जे नाव देतो तर भगवंताचं नाव असतं का? तसं अनेक लोक काही ह्याला दगडाला शेंदूर फासतात आणि त्याला एखादं नाव देऊन टाकतात. हे नाव भगवान कृष्णाचं नाव असू शकतं का? असं होऊ शकत नाही. शास्त्रामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे, जे नाव दिलेलं आहे त्या नावानेच कृष्णाला ओळखलं जावं आणि दुसऱ्या कुठल्याही नावाशी कृष्णाचा संबंध न लावता कामा नये. कारण कृष्णाची नाव हे कृष्णासाठीच आहेत, त्याचं दुसऱ्या कोणासाठी हे नाव असू शकत नाही. तर म्हणून भगवान श्रीकृष्णांना अर्जुन कसा स्वीकारतो? काल आपण अर्जुनाची भावना पाहिली की कार्पण्यदोष पौर्त स्वभावा पृच्छामी त्वाम धर्म सम्मूढ चेता यश्रेयस्यान निश्चितन ब्रूहितन मे शिष्यस्ते हम शादी माम त्वाम प्रपन्नम. म्हणजे की मला खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, काय करावं, काय नाही करावं या बाबतीत मी गोंधळून गेलेलो आहे. तर ह्या जगामध्ये सगळेजण आपण गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहोत. सगळेजण, कुणाला माहिती आहे कुणाला माहिती नाही, आपण सगळेजण गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहोत. याचं कारण काल मी सांगितले की 4 दोषापैकी पहिला दोष, आपण सगळेजण भ्रमामध्ये आहोत. आपण आहोत आत्मा, पण आपलं सगळं कार्य हे शरीर स्तरावरती चाललेलं आहे. आपण स्वतःला शरीर समजून आपण सगळं काही कार्य करत आहोत. म्हणून सगळेजण आपण गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहोत. तर अर्जुन अशा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये युद्ध करावं की नाही करावं हा त्याच्यासमोरचा प्रश्न आहे आणि म्हणून तो कृष्णासमोर गेला. तर आपलंही या जगामध्ये आपण युद्धच करतो आहोत. एक प्रकारे आपल्याला या जगामध्ये राहणं हे एक प्रकारचं युद्धच आहे. आपल्याला अनेक गोष्टी फक्त जगण्यासाठी कराव्या लागतात, परंतु जर आपण मार्गदर्शन घेऊन या गोष्टी केल्या तर त्या कठीण असलेल्या गोष्टी सोप्या होत जातात किंवा सहज आपण त्या करू शकतो. परंतु कुणाकडनं मार्गदर्शन घ्यावं हे स्वतः अर्जुन आपल्याला सांगतात की यत् श्रेयस्यान निश्चितन ब्रूहितन मे. मी गोंधळलेल्या अवस्थेत आहे, परंतु माझं हित कशामध्ये आहे हे तुम्ही मला सांगा. माझं हित कशामध्ये आहे तुम्ही मला सांगा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण जे कोणी पाहतो या जगामध्ये, जितके म्हणून आध्यात्मिक व्यक्ती आहे, ज्यांचा धर्मावर विश्वास आहे, देवदेवतावर विश्वास आहे, त्यांचा विश्वास कसा आहे की मी जे मागतो तो देतो तो देव आहे, तो भगवान आहे असं आपण समजतो. जे मला बायको चांगली पाहिजे, मला नवरा चांगला पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला नोकरी पाहिजे, मला शिक्षण पाहिजे, मला चांगला पैसा पाहिजे, हा देव पुरवणारा देव. मग तो कोणी का असे ना, आपल्याला त्याची काय कर्तव्य नाही. परंतु खरी भक्ती जी आहे, खरं अध्यात्म हे नाही की देवाकडे काही मागायला जाणं, की देवाकडे काय मागणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. नाहीतर आपल्याला भगवंताने अगोदरच दिलेलं आहे, ते आपण मागत बसण्यात काय अर्थ आहे. म्हणून भगवंत काय देतात हे आपल्याला आपण जे मागतोय त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे. म्हणून धर्म म्हणजे मंदिरात जाऊन मला हे दे, मला ते जे, धनम देही मोक्षम देही, मला हे दे मला ते दे, हा धर्म नाही. हा देवाशी केलेला व्यापार आहे. म्हणजे मी तुझी एवढी पूजा करतो, तू मला एवढं दे, हा व्यापार झाला. भगवंताशी व्यापार करता कामा नये. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतायत की भक्ती जी आहे, तर आपण शेवटच्या दिवशी भक्तीची व्याख्या काय आहे ते पाहू. परंतु भक्ती म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी पहिला भगवंत काय माहिती पाहिजे आणि मग त्याची भक्ती कशी करायची आपण समजू. आपल्याला भगवंत कोण हेच माहिती नाही. आपण कुठल्या तरी एका साधारण व्यक्तीला चमत्कार दाखवला की आपण त्याला भगवंत मानतो, किंवा जगामध्ये प्रसिद्ध असलं की त्याला भगवंत मानतो. परंतु भगवंत हा साधारण माणूस भगवंत होऊ शकत नाही. भगवंत हा भगवंतच आहे. जसा कृष्ण हा जन्माला यायच्या अगोदरच आपल्या आईसमोर, देवकी आणि वसुदेव समोर तुरुंगामध्ये आपलं चतुर्भुज स्वरूप दाखवतो. मी भगवंत आहे आणि मी आता तुमच्या पोटी अवतीर्ण होती आहे. याचे कारण तुम्हाला इच्छा आहे की मला पुत्र म्हणून तुम्हाला प्राप्ती व्हावी आणि म्हणून तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी अवतीर्ण होत आहे. असं कोण भगवंत आजकाल जगामध्ये जे भगवंत समजतात असं कोणी करतो का? की आपल्याला आईसमोर येऊन सांगतो की मी आता उद्या येणार आहे आणि मी भगवंत आहे, असं कोणीही म्हणत नाही आणि कोणी करूही शकत नाही. एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तर हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासमोर उभे आहेत आणि अर्जुनाला भगवान उवाच म्हणून अर्जुन कुठल्या परिस्थितीमध्ये जातोय की माझा गोंधळ झालेला आहे आणि या गोंधळलेल्या अवस्थेतनं मला बाहेर काढण्यासाठी तुम्ही काय माझ्या हिताचं आहे ते तुम्ही सांगा.
माझं हित कशामध्ये आहे हे मी जाऊन सांगणार नाही. मला कशामध्ये हित वाटतं, आपल्याला सध्या जी गरज आहे ते मला मिळालं तर त्याच्यामध्ये आपल्याला हित वाटतं. उदाहरणामध्ये शाळेमधले विद्यार्थी असतात, त्यांना परीक्षेमध्ये पास होण्यामध्ये हित वाटतं, मध्ये जातात मंदिरामध्ये की देवा मला पास कर. आता अभ्यासच केला नाही तर देवा पास कसा करेल. तर देवाकडे मागताना सुद्धा आपली पात्रता असली पाहिजे. त्याच्यानंतर काय माझं लग्न होऊ दे किंवा मला पैसा मिळू दे, मला नोकरी चांगली मिळू दे, ह्याच्यासाठी आपण मंदिरामध्ये जातो. तर ह्याच्यासाठी मंदिरामध्ये जाण्याची काहीही गरज नाही. अगोदरच सगळं भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. आणि ते कसं समजेल आपल्याला की जेव्हा आपण भगवान कोण आहे आणि आपण कोण आहे आणि आपण इथे या जगामध्ये का आलेलो आहे, आपल्या जगामध्ये काय कर्तव्य आहे हे समजून जर घेतलं तर या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण भगवंताकडे कधीही मागणार नाही. आणि आपल्याला कळेल की आपली जेवढी पात्र आहे त्याच्यापेक्षा जास्त भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. आणि जे दिलं आहे ते कसं भगवंताच्या सेवेमध्ये वापरायचं हे आपण भगवद्गीतेतनं भगवंताकडनं समजून घेतो. तर त्यासाठी माझं हित कशामध्ये आहे हे अर्जुन सांगतात की हे तू सांग. आणि मी काय शिष्यच ते हम, मी तुमचा शिष्य आहे आणि मी तुम्हाला शरण आलेला आहे. आणि हे जे कृष्ण आहेत जे स्वतःला भगवान उवाच म्हणून सांगतात, तर अर्जुन उगीच त्यांच्याकडनं ज्ञान घेत नाही, कारण कृष्ण कोण आहे त्याला माहिती आहे. आणि म्हणून सांगतात की परब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभू, हे भगवंताची व्याख्या आहे आणि हे भगवंताची लक्षण आहेत. जे पहा काय परब्रह्म, आपण सगळेजण काय आहोत, ब्रह्म म्हणजे आत्मा आहोत. परब्रह्म, आपण परब्रह्म नाही आहे, आपण ब्रह्म आहोत, आपण ईश्वर आहोत आणि आपण आत्मा आहोत. परंतु आपण परब्रह्म नाही, परमेश्वर नाही आणि परमात्मा नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आत्मा हा परमात्मा होऊ शकत नाही, ब्रह्म हा परब्रह्म होऊ शकत नाही, तर ईश्वर हा कधी परमेश्वर होऊ शकत नाही. परमेश्वर एकच आहे, परमात्मा एकच आहे आणि परब्रह्म एकच आहे. तर हे तिन्ही जे आहेत हे भगवंताचे लक्षण आहेत. परब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्ण, अर्जुन भगवंताला म्हणते की हे परब्रह्म, तुम्ही परब्रह्म आहात, बाकी सगळे ब्रह्म आहेत. अगदी देवदेवता सहित सगळेजण ब्रह्म आहेत, एक शिवजी सोडले तर बाकी सगळे ब्रह्म आहेत. भगवान श्रीकृष्ण आणि शिवजी हे वेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगळ्या स्तरामध्ये येतात, पण अगदी ब्रह्मापासून सगळ्या देवदेवता सुद्धा ब्रह्मच आहेत. आज जसे आपण ब्रह्म आहोत तसे तेही ब्रह्म आहेत, फक्त भगवान श्रीकृष्ण हा परब्रह्म आहे. तर परब्रह्म परमधाम, भगवंत ही व्यक्ती आहे. भगवद्गीतेनुसार भगवंत निराकार नाही आहेत. भगवंत अर्जुनासमोर उभा राहून भगवद्गीता सांगताहेत आणि भगवंताला आकार आहे, भगवंत उभारतात, भगवंताचे नातेवाईक आहेत, भगवंताची सेवा करणारे भक्त आहेत. तर भगवंत निराकार नाहीत, स्वतः भगवंत उभारून भगवद्गीता भगवंताला सांगतायत. तर परमधाम भगवंतांचं धाम आहे. जसं प्रत्येकाला आपण सासवड गावातले आहोत, तर आपल्याला जसं गाव आहे तसं भगवंतालाही गाव आहे, त्याला धाम असं म्हणलं जातं. परमधाम वैकुंठ म्हणजे जिथं कुठल्याही प्रकारचं दुःख नाही अशा ठिकाणी भगवंत राहतात आणि आपणही तिथेच असतो. परंतु दुर्दैवानं आता आपण इथं आलेलो आहोत. तर म्हणून भगवंताचं धाम आहे. जसं भगवंत व्यक्ती आहे, व्यक्ती म्हणला की घर आलं, घर आलं म्हणलं की धाम आलं. तर भगवंत हे व्यक्ती आहेत. त्यानंतर भगवंत परमधाम पवित्रम, भगवंत हे पवित्र आहेत म्हणजे शुद्ध आहेत. आपण सध्या अपवित्र आहोत. कशा कारणानं? आपलं शरीर जे आहे हे मल मूत्र हाडं त्याच्यानंतर रक्त या अशा घाणेरड्या सगळ्या जे धातू आहेत त्यांनी बनलेलं आहे. आपलं जर थोडंसं शरीर कापलं तर आपल्या पाहतो की आपल्या अंगातनं बाहेर पडतात त्या कुठल्याही गोष्टी चांगल्या नाही आहेत. आपल्याला पहा, शरीराला भगवद्गीतेनुसार नवद्वारा पुरे देही म्हटलेलं आहे की हे 9 द्वाराचं शरीर आहे. याला 9 द्वार आहेत. जे 2 डोळे, नाकपुड्या, 2 कान, मुख आणि गुदद्वार आणि मूत्रपिंड जे असतं त्याला भोग जे असतं ते 9 द्वार म्हटलेले आहेत. आणि या 9 द्वारातून जे काही बाहेर पडतं हे सगळी घाण आहे. ते कोणीही साठवून ठेवत नाही. कोणी साठवून ठेवतं का? नाकातनं काय बाहेर येतं, कानातनं काय बाहेर येतं ते, किंवा तोंडातनं जे लाळ बाहेर पडते ते कोण साठवून ठेवतं का? मलमूत्र कोण साठवून ठेवतं का? तर आपल्या शरीरातनं जे काही बाहेर पडतं हे सगळं अपवित्र आहे. कारण हे शरीरच अपवित्र आहे.
शरीरच पवित्र आहे, पण आत्मा हा शुद्ध आहे. आत्मा शरीरापेक्षा वेगळा आहे. आत्मा सच्चित आनंद आहे. परंतु सध्या आपल्याला त्याची अवस्था किंवा आपल्याला त्याचं स्वरूप माहिती नाही, म्हणून आपल्याला हे घाणेरडं शरीर जे आहे, ज्याला आपण सुंदर सजवतो आणि सुंदर समजतो, तर हे शरीर जे आहे हे भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की हे अपवित्र आहे. परंतु भगवंताचं शरीर तसं नाही आहे. भगवंताचं शरीर जे आहे हे पूर्णपणे शुद्ध आहे, सच्चिदानंद आहे. तसं मूळ आपलं स्वरूप आत्मा सुद्धा सच्चिदानंद आहे, पण भगवंत नाही. ममैव अंशो, भगवान सांगतात की माझा अंश आहे. तर ह्या दृष्टीनं भगवंत हे पवित्र आहेत. परमम भवान म्हणजे सर्वोच्च व्यक्ती आहे, या सृष्टीमधली सर्वोच्च व्यक्ती आहे. पुरुष म्हणजे भोग घेणारा, त्याला पुरुष म्हटलेलं आहे. परंतु भगवंत जे आहेत हे एकटे भोग घेणारे आहेत, बाकी सगळे भोगता आहेत. जे भगवंत हे प्रभू आहेत आणि बाकी सर्व हे त्यांची सेवा करणारे आहेत. शाश्वतम, भगवंत हे शाश्वत आहेत, त्यांचा कधीही जन्म होत नाही आणि त्यांचा कधीही मृत्यू होत नाही, आणि म्हणून त्यांना शाश्वत म्हटलेलं आहे. आपलाही कधी जन्म होत नाही, आपलाही कधी मृत्यू होत नाही, परंतु शरीर स्तरावरती शरीराचा मृत्यू होतो आणि शरीराला पुन्हा जन्म मिळतो. परंतु भगवंताला आणि भगवंताचा जो जन्म आहे त्याला अवतार म्हटलेला आहे, त्याला जन्म म्हटलेला नाही. अवतार धारण करतात. तर आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये हा फरक आहे. शाश्वतम दिव्यम, भगवंत हे दिव्य आहेत. आपण दिव्य हा शब्द मराठीमध्ये ऐकलेला आहे, परंतु दिव्य ह्याचा अर्थ आहे की सत्व, रज आणि तम, सात्विक, राजसिक आणि तामसिक या तीन गुणांच्या पलीकडे जो आहे त्याला दिव्य म्हटलेलं आहे. असं जे कार्य आहे त्याला दिव्य कार्य म्हटलेलं आहे. असा जो व्यक्ती आहे त्याला दिव्य व्यक्ती म्हटलेला आहे. पण हा दिव्य आपण कुणालाही कुठलंही कार्य केलं की त्याला दिव्य कार्य म्हणतो. परंतु म्हणून भगवंताचं कार्य जे आहे किंवा भगवंताच्या संबंधामध्ये केलेलं जे कार्य आहे ते दिव्य आहे. म्हणजे तीन गुणांच्या पलीकडे आहे. सत्वगुणामध्ये पण नाही. आज या जगामध्ये सत्वगुण चांगला समजला जातो, पण त्याच्यामध्ये पण नाही, त्याच्याही पलीकडे जे शुद्ध सत्वामध्ये आहे, म्हणून त्याला दिव्य म्हटलेलं आहे. तर सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे जो आहे ते भगवान श्रीकृष्ण, ते या तीन गुणामध्ये येत नाहीत. जरी या भौतिक सृष्टीमध्ये अवतार धारण करून आले तरी त्यांना हे तीन गुण जे आहेत हे स्पर्श करत नाहीत. हे स्वतः भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की मला कुठलेही तीन गुण जे आहेत हे स्पर्श करत नाहीत. आदिदेवम जे सगळ्या मनुष्याचे नव्हे, पशूंचे नव्हे, तर सगळ्या देवतांचेही मूळ आहेत. आदिदेव, भगवंताचं एक नाव आहे आदिदेव, म्हणजे सगळ्या देवतांचे पण मूळ आहेत की त्यांच्यापासून सगळ्या देवतांची उत्पत्ती होते, त्यांच्यापासून सगळ्या देवदेवता जे आहेत या निर्माण होतात. तर अजम म्हणजे जन्म न घेणारा, अजन्म आहे. विभूम म्हणजे पूर्ण शक्तिमान आहे, त्यांना दुसरीकडनं शक्ती घ्यावी लागत नाही, स्वतः पूर्ण शक्तिमान आहेत. तर हे कोण सांगते? हे अर्जुन म्हणतोय. पण अर्जुन सांगतोय की मी असं म्हणत नाही, जे जे तुला जाणतात. कुणाकोणाची नावं दिलेली आहेत पहा, की आहुस्त्वा ऋषयम म्हणणे, म्हणजे की आहुस्त्वा म्हणजे तुम्हीही मला तेच सांगता भगवद्गीतेतून, परंतु देवर्षी नारद, ह्या देवर्षी नारदासारखे असितो देवलो व्यास, असित देवल किंवा व्यासदेव यासारखे महान ऋषीही तुम्ही जे सांगता किंवा मी जे सांगतोय हे सत्य मान्य करतात. म्हणजे आपल्याला अथॉरिटी किंवा एक प्रमाण लागतं. तर हे जे प्रमाण आहे नारद, व्यास, असित, देवल आणि स्वतः कृष्ण सांगतात आणि अर्जुन त्याप्रमाणे त्यांची प्रार्थना करतात. म्हणून हे भगवंताची ही लक्षणं आहेत. उगीच कुणालाही आपण भगवंत म्हणून स्वीकारता कामा नये. जरी कितीही त्यांनी मोठं कार्य केलं तरी तो भगवंता एवढं कार्य कधीही करू शकणार नाही किंवा करतही नाही. आणि त्यासाठी अर्जुनाने म्हटलेलं आहे की तू सर्वश्रेष्ठ असा आहेस, तुझ्यापासून सर्व काही येतं. पितासी लोकस्य चराचरस्य म्हणजे सगळ्या जगताचा तू पिता आहे. पिता म्हणजे दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे जन्म देणारा आणि दुसरं म्हणजे पालन करणारा. दोन गोष्टी पिता, ज्याला पिता म्हटलेला आहेत, आणि रक्षण करणारा. तर या तीन गोष्टी ज्या आहेत हे भगवान श्रीकृष्ण आहेत सगळ्या जीवांचे. मग तिथे कोणी भेद नाही.
त्याच्यामध्ये हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, अमेरिकन असो, हिंदू असो, काळा असो, गोरा असो, स्त्री असो, पुरुष असो, सगळेजण जीव आहेत, सगळेजण आत्मा आहेत आणि सगळ्यांचा पिता जो आहे हे भगवान श्रीकृष्ण आहेत. स्वतः भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात की अहम ही सर्व देवानां भोक्ताच प्रभुरेवच किंवा अहम बीज प्रदः पिता. म्हणून तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, तुम्ही ऐकला असेल. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू सोयरा कृष्ण माझा. तर कृष्ण आपला पिता आहे, कृष्ण आपली माता पण आहे, बहीण पण आहे, बंधू पण आहे. हे आपल्याला थोडं थोडं जसा कृष्ण समजेल हे आपल्याला समजेल. परंतु आता सध्याला समजून घेऊया, इथं श्लोकाचा संदर्भ आलाय म्हणून. काय आहे की पितासी लोकस्य चराचरस्य. हे चर आणि अचर या जगामध्ये जितकं म्हणून चालतं आहे म्हणजे जिवंत आहे किंवा अजीवन म्हणजे चालत नाही, अशा सर्व गोष्टींचं मूळ हे भगवान श्रीकृष्ण आहेत. पितासी लोकस्य चराचरस्य तमस्य पूजस्य. आणि सगळ्या देवदेवता सहित सगळ्यांच्या द्वारे पूजनीय किंवा पूजा करणं योग्य असा एकमेव व्यक्ती आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. सगळ्यांच्या अगदी देवदेवताही ज्यांची उपासना करतात असे भगवान श्रीकृष्ण आहेत. पूजस्य तमस्य पूजस्य गुरुर्गरीयान. जे तुम्ही सगळ्या गुरु जे आहेत त्या गुरूंचेही तुम्ही गुरु आहात आणि त्यांना कोणी गुरु नाही. जेव्हा भगवान श्रीकृष्ण लहान असताना संदीपनी मुनींच्या आश्रमामध्ये ज्यावेळेला जातात त्यावेळेला त्या संदीपनी मुनींना त्यांचे गुरु आहेत त्यांना सांगतात की मला ज्ञान द्या. तर संदीपनी मुनी कृष्णाला ओळखतात, त्या म्हणतात की तू जगा सगळ्याला ज्ञान देतो आहेस, परंतु मी तुला काय ज्ञान देणार, तू ज्ञान दिलेलं तेच ज्ञान मी तुला देणार, मला तुझ्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं ज्ञान नाही. स्वतः कृष्णाचे गुरु हे कृष्णाला असं संबोधतात, कारण संदीपनी मुनींना कृष्ण कोण आहे माहिती आहे. त्याचप्रमाणे राम अवतारामध्ये वशिष्ठ मुनी, राम ज्यावेळेला वशिष्ठांच्याकडे जातात की मला तुमच्या गुरुकुळमध्ये शिक्षण द्या, तर वशिष्ठ मुनी रामाला तेच सांगतात की अहो तुम्ही तर सगळ्यांना शिक्षण देणार आहे, तुम्ही सर्व जगाला मार्गदर्शन करणार आहे, आम्ही तुम्हाला काय मार्गदर्शन करणार. म्हणजे कृष्णाला जे जाणतात त्यांना कृष्ण कसा गुरु आहे हे माहिती आहे. पण आपण ज्याला गुरु म्हणून स्वीकारतो तो कृष्णाचा प्रतिनिधी असला पाहिजे. जसं आपण कालच्या प्रवचनामध्ये पाहिलं की एवं परंपरा प्राप्तम. गुरु जो कृष्ण सांगतो ते सांगतो, स्वतःच्या मनाचं काही सांगत नाही, स्वतःच्या मनाचं काही बोलत नाही. जे कृष्ण सांगतात ते जसं आहे तसं आपल्यापर्यंत पोहोचवतो तो खरा गुरु. आणि म्हणून अशा सर्व गुरूंचा, फक्त नावाला गुरु नव्हे, जे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली भगवद्गीता किंवा भागवत जो आहे याबद्दल जे ज्ञान देत आहेत ते गुरु. आणि अशा सर्व गुरूंचे गुरु ते सुद्धा कृष्णाला गुरु म्हणून स्वीकारतात आणि आपण एक दास म्हणून, आपण त्यांचे सेवक म्हणून हे ज्ञान जे आहे हे सर्व जगामध्ये त्याचा प्रचार करतात. तर ब्रह्मसंहितेमध्ये भगवान कृष्ण किंवा परम ईश्वर याची व्याख्या केलेली आहे. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. मगाशी अर्जुनाने सांगितलेली भगवंताची लक्षणं पाहिली. आता हे सृष्टीतला पहिला जीव आहे भगवान ब्रह्मा, आणि तो ब्रह्मा भगवान श्रीकृष्णाची ही स्तुती करतोय. आता काय करतोय, काय म्हणतोय ब्रह्मा? पहा की ईश्वर परम कृष्ण, आपण सगळेजण ईश्वर आहोत. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये पती हा ईश्वरासमान मानलेला आहे, परमेश्वरासमान नाही. पती हा ईश्वरासमान. तर ईश्वर याचा आहे नियंत्रण करणारा. आपण थोडं थोडं वर जात जाऊ आणि मग आपल्याला कळेल की कसं ईश्वर आणि परमेश्वरामध्ये फरक आहे आणि काय फरक आहे. तर घरामध्ये सर्वसाधारण व्यक्ती, एक व्यक्ती कोणतरी महत्त्वाची असते, तर त्या व्यक्ती जी आहे तो ईश्वर आहे. म्हणजे घरच्या लोकांमध्ये, घरामध्ये पत्नी आहे, भाऊ आहे, मुलं आहेत, मुली आहेत, या सगळ्या त्याच्या मार्गदर्शनाखाली चालतात, ज्याला आपण पिता किंवा वडील असं म्हणून संबोधन करतो, की त्याच्या मार्गदर्शनामध्ये चालतात. पण त्याचं ईश्वर किंवा त्याचं नियंत्रण केवढं आहे? घरापुरतंच आहे. तो बाजूच्या घरात जाऊन काय लुडबुड करू शकत नाही, तिथे जाऊन सांगू शकत नाही की मी ईश्वर आहे माझ्या घरातला. तर काय म्हणतील, तुझ्या घरातला ईश्वर आहेस, आमच्या घरातला नव्हे, आमच्या घरात दुसरा ईश्वर आहे. तर ईश्वर याचा अर्थ नियंत्रण करणारा. आणि आपण ईश्वर कसे आहोत? आपलं थोडं नियंत्रण करण्याची शक्ती आहे म्हणून आपल्याला ईश्वर म्हटलेलं आहे, पण पूर्ण नियंत्रण नाही. पूर्ण नियंत्रण हे
नंतर आपण पाहतो एक एक पायरी कशी. तर जसा घरामध्ये एकटा प्रमुख आहे तसा सगळ्या घरांचा मिळून या सासवड काय आहे नगरपालिका महापौर, हा महापौर जो आहे हा या सगळ्या घरांचा नियंत्रण करणार आहे ईश्वर. पण तो परमेश्वर नाही, त्याचे नियम आम्हाला पाळावे लागतात. तो सांगेल त्यावेळेला पाणी येणार, तो सांगेल तशी इलेक्ट्रिसिटी येणार, तो सांगेल तसे रोड येणार, त्याच्यात आपल्याला म्युन्सिपालिटी टॅक्स भरावा लागतो, तो नियंत्रण करतो महापौर. पण इथला महापौर पुण्याला जाऊन सांगू शकत नाही की मी सासवडचा महापौर आहे, मी इकडे नियंत्रण करणार. त्याची सत्ता कुठपर्यंत आहे, फक्त सासवडपर्यंत आहे. याचा पुढचा स्तर जो आहे आपण म्हणतो आमदार खासदार, आपण मुख्यमंत्री समजू, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. तर या मुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली सगळे महापौर असतात आणि त्याच्या आधिपत्याखाली ही सगळी घरं असतात. म्हणजे एक एक स्तर वाढत गेला. पण मुख्यमंत्र्यांचं काय आहे, ही सगळे महापौर आहेत, सगळे आमदार आहेत, हे त्याच्या नियंत्रणाखाली सगळ्या नियमांचं नियम करतात आणि त्या नियमांचं पालन करतात की नाही हे सगळेजण पाहतात. तर हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे, तो जाऊन कर्नाटकमध्ये किंवा बिहारमध्ये काय करू शकत नाही. त्याची सत्ता फक्त महाराष्ट्रामध्ये. तो फक्त ईश्वर कुणाचा झाला, फक्त महाराष्ट्राचा झाला, पुढे नाही. तर अशा संपूर्ण अनेक मुख्यमंत्र्यांच्या वरती एक प्रधानमंत्री आहे. तर एक प्रधानमंत्री जो आहे याच्या खाली सगळे मुख्यमंत्री आले, त्याच्या खाली सगळे महापौर आले, त्याच्या खाली सगळी घरं आली. म्हणजे जसा जसा स्तर वाढत गेला, जसे जसे नियम वाढत गेले, तसं तसं नियंत्रण वाढत गेलं आणि तसे तसे नियम वाढत गेले. तर हा मुख्यमंत्री किंवा त्याच्या पलीकडे प्रधानमंत्री जे आहे हे फक्त भारतातले मुख्यमंत्री आहेत तेवढेच त्याच्या नियंत्रणाखाली आहेत. तो अमेरिकेमध्ये जाऊन काय सांगू शकत नाही. तो म्हणतो की अरे तू भारताचा आहे तिथेच राहा. तर भारतावरतीच तेवढं त्याचं नियंत्रण आहे. तर तो भारताचा ईश्वर झाला. तर असे अमेरिकेचा ईश्वर आहे, कॅनडाचा, इंग्लंडचा, नंतर पाकिस्तानचा, असे अनेक असे ईश्वर आहेत. परंतु हे सगळे जे आहेत हे सगळे कायदा करू शकत नाहीत. युनो नावाची एक संस्था आहे, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स. तर त्याचा जो अध्यक्ष आहे त्याच्या अध्यक्षतेखाली हे सगळे प्रधानमंत्री असतात आणि आंतरराष्ट्रीय नियम हे ते बनवतात. जे जसं आपण पाहिलं हा स्तर जसा जसा वाढत गेला तसा त्याचा व्याप वाढत गेला. आता हे जे आहे जसा महापौर आहे, एक दुसरं उदाहरण देतो. असा हा महापौर आहे, तुम्हाला पाणी आणून देऊ शकतो, परंतु त्याला लागण्यासाठी पैसा जो आहे किंवा हे जे आहे केंद्राची त्याला मदत लागते किंवा सरकारची त्याला मदत लागते. पाणी देऊ शकतो म्हणजे प्रधानमंत्री पाणी देऊ शकतात पण पाणी आणू शकत नाहीत. पाणी देऊ शकतात पण पाणी आणू शकत नाहीत. तर ह्या सगळ्यांच्या वरती हे ईश्वर आहेत जे प्रकृती नियंत्रण करतात, जे आपल्याला दिसत नाहीत पण त्यांच्या कार्याने आपण ओळखू शकतो. की जसा आपल्याला आज भारताचा गृहमंत्री कोण आहे, अमित शहा आहे. त्यांनी नियम बनवलेले आपण पालन करतो. असं म्हणतो का अमित शहानी यूज मला सांगितलं पाहिजे तर मी पालन करणार, असं म्हणतो का, नाही. त्याचप्रमाणे आपण त्याला दररोज बघत सुद्धा नाही, काहीतरी टी व्हीवर बघतो, काहीतरी ऐकतो, पण त्यांनी बनवलेले नियम आपण पाळतो. असं म्हणत नाही की तो येऊन सांगायला पाहिजे मला. तसा जसा हा स्तर वर जातो तसा आंतरराष्ट्रीय त्याच्यानंतर आपल्या समोर जी डोळ्यानं प्रकृती दिसते ते ईश्वर आहेत. आणि ते जर पाणी दिलं तर गव्हर्नमेंट आपल्याला पाणी देऊ शकणार, नळ आपल्या घरापर्यंत आणून देऊ शकतील. जसं यावर्षी पाऊस कमी आहे, आपण काय करू शकतो का, काही करू शकत नाही. कारण देवदेवता जे आहेत ते जे निसर्ग नियंत्रण करतात, अगदी नास्तिक लोक सुद्धा मान्य करतात की जे प्रकृती जी आहे ही पूर्ण प्रकृती जी आहे ही काय आहे हे सगळं नियंत्रण करते. पण हे सगळे ईश्वर जे आहेत, आपण सूर्य पाहतो दररोज, किती जणांना सूर्य माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे ना, दररोज सगळेजण सूर्य बघता. तर सूर्य विचार करा, सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते सृष्टीच्या अंतापर्यंत आकाशामध्ये तळपतोय. सूर्य एक देवता आहे, तुमच्या डोळ्यासमोर दिसते. मग असं का म्हणू शकतो आपण देव कुठे आहे दाखवा मला, सूर्याला बघा. ज्यांनी सगळं चाललेलं आहे या जगातलं, अगदी वैज्ञानिक सुद्धा मान्य करतात की सूर्यामधनं उष्णता येते, अग्नी येते, प्रकाश येतो. तर हे जे तुमच्या डोळ्यासमोर आहे, सूर्य डोळ्यासमोर आहे आपला. तर अशा 33 कोटी देवता जे आहेत आपल्या शरीराचं नियंत्रण करतात, पूर्ण शरीराचं नियंत्रण करतात. आपली डोळ्याची पापणी सुद्धा आपण समजतो आपण हलवतो, पण कुणी जरी परवानगी दिल्याशिवाय ती हलत नाही. म्हणून सगळं जे आहे हे प्रकृती जी आहे हे जे नियंत्रण करतात त्यांनाही ईश्वर म्हटलेलं आहे.
मग त्याच्यामध्ये सूर्य आला, गणेश आले, सरस्वती आले, ब्रह्मा आले, त्यानंतर शिवजी आले आणि वरुण आले, इंद्र आले. ह्या अशा मोठ्या मोठ्या देवता, पृथ्वी आली, की या सगळ्या देवता ह्या प्रकृती ज्या आहेत या ईश्वर आहेत, परमेश्वर नाहीत. तर त्यांना ही शक्ती कोण देतो? तो महाविष्णू, जो भगवंताचा एक अंश आहे, भगवान श्रीकृष्णाचा. तर हे महाविष्णूपासून सगळ्या देवदेवता निर्माण झाला, पण महाविष्णू भगवान श्रीकृष्ण पण आलेले आहेत. म्हणून असा हा स्तर वरती वरती जातो. म्हणून सगळ्यांच्या शेवटी, सगळ्यांच्या पलीकडे कोण नाही, तो परम ईश्वर. आणि असा जो आहे हा भगवान श्रीकृष्ण आहे. स्वतः भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की अहम सर्वस्व प्रभवो मत्तः सर्वम प्रवर्तते. म्हणजे सर्व काही माझ्याकडून येतं, जे तुमच्या डोळ्यासमोर दिसतं किंवा जे दिसत नाही, ह्या सगळ्यांचा निर्माण करता मी आहे, असं स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात. तर आपण पाहिलं की जरी आपल्या डोळ्यासमोर दिसत नाही याचा अर्थ ते नाही तसं नाही, पण आपल्या डोळ्यासमोर ही प्रचंड प्रकृती आहे. त्या प्रकृतीच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो. जसं आम्ही लहान असताना आम्ही ज्या वेळेला खेळून बाहेर यायचो आणि थोडा उशीर झाला की आम्हाला वडील रागावणार हे माहिती होतं, आम्हाला भीती वाटायची. मग आम्ही काय बघणार की वडील आतल्या रूममध्ये असायचे, मग त्यांनी काढून ठेवलेलं धोतर खुंटीवरती असायचं, मग त्यांच्या हातातली काठी खुंटीवरती असायची. म्हणजे ह्या दोन गोष्टी दिसल्या की समजायचं वडील घरात आहेत. हां, म्हणजे वडिलांनी प्रत्यक्ष समोर येऊन उभारायच पाहिजे असं काय नाही. त्याप्रमाणे भगवंत आहेत याच्यावरती कमीत कमी विश्वास देण्या एवढी, कमीत कमी भगवंताची ही सृष्टी आहे, ही आपोआप चाललेली नाही. जसं सूर्य सकाळी वेळेवर उगवतो, सगळीकडे ही हवा चाललेली आहे, हे कोण देत आहे? हे सगळं भगवंत देत आहेत. स्वतः भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की मया दक्षिण प्रकृती सुयते सच्चराचर हेतुनानेय कौंतेय जगद्विपरिवर्तते. मया दक्षिण, माझ्या अध्यक्षतेखाली संपूर्ण प्रकृती जी आहे ही व्यवस्थित चाललेली आहे. प्रकृती ही व्यवस्थित चाललेली आहे. तुम्हाला हवा कशी येते माहिती नाही, पण हे सगळं भगवंतांनी दिलेलं आहे. त्याला भगवंत माझी प्रकृती म्हणतात. तर भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे की भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति म्हणणे भिन्ना प्रकृतीर अष्टधा. की या जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या 8 गोष्टीपासून बनलेल्या आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. याच्याशिवाय या जगामध्ये दुसरं काहीही नाही. फक्त जसं माझंही शरीर तसंच बनलेलं आहे, तुमच्या सगळ्यांचेही शरीर याच 8 प्रकृतीपासून बनलेले आहेत. भूमिराप नलो वायू खम मनो बुद्धिरेवच. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार यांनी सगळ्यांची शरीर बनलेली आहेत. ह्याचं नियंत्रण करणारा कोण आहे? तर ही प्रकृती. कारण या प्रकृतीतून आपल्या शरीरामध्ये आहेत. म्हणून कधी कधी म्हणतात पंचत्वात विलीन झाला. म्हणजे ह्याचं काय की ही 5 तत्व भूमिराप नलो वायू म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही प्रकृतीमधनं आपलं शरीर निर्माण झालं. आणि ज्यावेळेला मृत होतो, ज्यावेळेला त्याला दहन केलं जातं, ती तत्व पुन्हा त्या प्रकृतीमध्ये जाऊन मिसळतात. तर म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये हे दहन केलं जातं, कारण ही शरीर जे आहे या तत्वापासून बनलेलं आहे आणि हे शरीर या प्रकृतीमध्ये मिसळलं जातं. तर आपण ह्याचा प्रकृतीचा परवाच्या दिवशी जास्त अभ्यास करणार आहोत. ही प्रकृती काय आहे, कशासाठी बनवलेली आहे, कुणी बनवलेली आहे आणि या बनवण्यात पाठीमागचं कारण काय आहे आणि ती कशी आहे, त्याचं नेचर म्हणजे त्याचा स्वभाव काय आहे, हे प्रकृती परवा दिवशी आपण पाहणार आहोत. पण इथे जे आहे आपण परम ईश्वर समजून घेतला. म्हणजे स्तर जसा 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 वर 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 गेला तसा सर्वोच्च मत्ता परतर नान्यत. भगवान श्रीकृष्ण सांगतात की माझ्या पलीकडे कोण नाही. म्हणजे कसे भगवान मूळ आहेत हे आपण समजू शकतो. ईश्वर परम कृष्ण, म्हणजे म्हणून मग सांगितलं की परम ईश्वर कोण आहे? हा भगवान श्रीकृष्ण आहे. ज्याच्या पलीकडे कोण नाही, बाकी सगळे ईश्वर आहेत. परम ईश्वर कृष्ण सच्चित आनंद. त्यांचं शरीर कसं आहे? सच्चित आणि आनंद आहे. त्यांचं शरीर मलमूत्रापासून किंवा आपल्यासारख्या हाडा रक्तापासून बनलेलं नाही. सच्चित आनंद. सत म्हणजे सत्य, चित म्हणजे भावना आणि आनंद म्हणजे कायम आनंदामध्ये. तर आपलंही शरीर सच्चिदानंद आहे, आत्म्याचं स्वरूप आहे सच्चिदानंद. परंतु आपण सध्या या शरीर भावनेने अडकले गेलेलो आहोत, म्हणून त्या स्वरूपाची आपल्याला जाणीव नाही. आणि उद्या आत्म्याबद्दल, आत्म्याची ज्यावेळेला आपण चर्चा करू, या जो काल कोणतरी प्रश्न विचारला स्वधर्म, तो आपण उद्याच्या प्रवचनामध्ये आपण याच्याबद्दल जास्त चर्चा करू. पण सांगण्याचा उद्देश काय? सच्चिदानंद विग्रह. विग्रह म्हणजे व्यक्ती आहे.
भगवंत निराकार निर्गुण नाही, विग्रह. भगवंत ही आपल्यासारखीच शरीर असलेली व्यक्ती आहे. आपल्यासारखी म्हणजे आपल्या एवढीच नाही, आपल्यासारखी म्हणजे त्यांनाही 2 डोळे आहेत, त्यांना कान आहे, नाक आहे, हात आहे, पाय आहे, सगळी जशी आपल्याला अवयव आहेत ते सगळी तशीच आहे. बायबलमध्ये सांगितलेलं आहे की मॅन इज क्रिएटेड इज द इमेज ऑफ गॉड. म्हणजे जी मनुष्य जो आहे हा भगवंताची किंवा परमेश्वराची प्रतिकृती आहे. म्हणजे भगवंत आपल्यासारखेच आहेत दिसण्यासारखे, पण त्यांचं स्वरूप वेगळं आहे. जसं या जगामध्ये प्रत्येकजण दिसण्यामध्ये प्रत्येकाचं स्वरूप वेगवेगळं आहे, परंतु भगवंताचं स्वरूप जे आहे हे नित्य आहे आणि वेगळं आहे. ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद. अनादी म्हणजे सगळ्यात जुना, अनादिर सगळ्यात जुना आणि म्हणून आदी सगळ्यांची सुरुवात पण. अनादिर आदिर गोविंद हा कृष्ण कसा आहे, सगळ्याची सुरुवात पण आहे आणि सगळ्यात जुना पण आहे. अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम म्हणजे सगळी कारणं आहेत, त्या सगळ्या कारणांचाही तो कारण आहे. आता हे थोडं गोंधळणारा शब्द आहे. कसं काय सगळ्या कारणांचं कारण म्हणजे नक्की काय? तर या जगामध्ये 2 आहेत. एक आहे संबंधित सत्य आणि एक दुसरं आहे परमसत्य. संबंधित सत्य हे कारण आहे. जसं आपण पाहतो नळ लावला, नळातलं पाणी आपल्यापर्यंत आलं, हे कारण झालं. कसं नळातलं पाणी आपल्यापर्यंत येतं हे कारण. पण त्याचं परम कारण काय आहे किंवा त्याला कारण काय आहे, तर पावसाचं पाणी हे त्याला कारण आहे. तर पावसाला कारणीभूत कोण आहे, तर भगवान श्रीकृष्ण. म्हणून त्याला सर्व कारणांचं कारण म्हटलेलं आहे. की ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये घटना घडतात ह्याला आपण कारण आहोत, पण ह्याच्याबरोबर आणखीही कोण करणारं कारण आहे, ती प्रकृती पण कारण आहे आणि त्याच्या पलीकडे प्रकृती संचलन करणारे भगवान श्रीकृष्ण ही कारण आहेत. जे सगळ्या कारणांचं कारण हे मूळ भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि ही भगवंताची व्याख्या आहे. ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. तेच ब्रह्मा भगवंताचा उल्लेख करतात की अद्वैतम अच्युतम अनादिम अनंत रूपम आद्यम पुराण पुरुषम नवयौवनम च वेदेश दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्तो गोविंदमादि पुरुषहम तमम भजामी. तर काय म्हणतात अद्वैतम म्हणजे भगवंताचं शरीर आणि भगवंतामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही. आपल्यामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये फरक आहे, सगळ्यांना कल्पना येते. आपण आणि आपलं शरीर याच्यामध्ये फरक आहे. कसं ओळखता पहा, आपण सगळेजण इथे जवळजवळ लहान मुलं सोडली तर 25, 30, 35, 40, 50चे आहात. तुमचं लहानपणीचं शरीर कसं होतं, 6 वर्षाचं, 12 वर्षाचं, 18 वर्षाचं, 25 वर्षाचं, 30 वर्षाचं. तुमचं शरीर बदलत गेलेलं आहे, पण तुम्ही नाही बदललात. तेच डोळे आहेत, त्याच डोळ्याने तुम्ही बघता, त्याच कानानं तुम्ही ऐकता, त्याच जिभेने तुम्ही खाता, त्याच नाकानं तुम्ही श्वास घेता, त्याच पायानं तुम्ही चालता. म्हणजे तुम्ही शरीरापेक्षा वेगळे आहात. जे तुमचं शरीर आणि तुम्ही वेगळे आहात. परंतु भगवंत आणि भगवंताचं शरीर वेगळं नाही. भगवंत आणि भगवंताचं शरीर एकच आहे. आपलं मूळ शरीर जे आहे हे सच्चिदानंद आणि आपलं आता जे आपल्याला मिळालेलं शरीर जे आहे हे भौतिक शरीर म्हटलं आहे. ह्या प्रकृतीपासून मिळालेलं शरीर, हे 2 फरक आहेत. म्हणून आपल्याला अद्वैत म्हणता येणार नाही, आपण कधी भगवंत होत नाही. पण भगवंताचं शरीर आणि भगवंत हे दोन्हीही एकच आहे. भगवंत आपल्या शरीरापेक्षा वेगळे नाहीत, आपण आपल्या शरीरापेक्षा वेगळे आहोत. तर हा फरक आहे. म्हणून म्हटलेलं आहे कसं अद्वैतम अच्युतम. च्युत म्हणजे खाली पडणारा, च्युत म्हणजे पतन होणारा, अच्युत म्हणजे कधीही आपल्या स्तरावरून खाली न येणारा. म्हणजे भगवंत हे कधीही पतन पावत नाहीत. भगवंत हे कधीही खालच्या स्तराला येत नाहीत. भगवंत हे कधीही अपवित्र होत नाहीत. तर म्हणून त्यांचं भगवंताचं एक नाव आहे अच्युत म्हणजे कधीही पतन न होणारा. तर आपण सध्या च्युत अवस्थेमध्ये आहोत, म्हणजे पतित आहोत. कसे पतित आहोत की भगवंताला सोडून आपण या जगामध्ये आलेलो आहोत, म्हणून आपण पतित आहोत. आपल्या सगळ्यांना पाप हा शब्द माहिती आहे, पण त्याचा अर्थ कोणालाच माहिती नाही. पाप याचा अर्थ आहे प म्हणजे परमेश्वर, अप म्हणजे विरुद्ध. भगवंताच्या आज्ञेविरुद्ध जो वागतो, जे कर्म आहे ते पाप. आणि म्हणून आपण जर भगवंताच्या भगवद्गीतेतल्या आदेशांचा पालन करत नसेल तर ती आपल्या पापकर्माची सुरुवात आहे. तिथनं मग पापकर्माला सुरुवात होते. म्हणून प म्हणजे परमेश्वर, अप म्हणजे विरुद्ध. तर आपण पापकर्मामध्ये पडलेलो आहोत, पतित आहोत.
परंतु भगवंत कधीही पतित होत नाहीत. अच्युतम, ते कायम शुद्ध आहेत आणि कायम आपली स्थिती जी आहे भगवंत हे कधीही विसरत नाहीत. आपण आपली स्थिती विसरलो, आपण आत्मा आहे ते विसरलो आणि या जगामध्ये पतित झालेलो आहोत. आपण सगळेजण पापी आहोत. इथे कोणीही समजून करायचा गैरसमजूत करा म्हणजे अशी समजूत करून घ्यायची गरज नाही की मी फार मोठा पुण्यवान आहे. पापी आहोत. या जगामध्ये आपला जन्म झाला ह्याचा अर्थ आपण सगळेजण पापी आहोत. सगळेजण पापी आहोत. इथं कोणीही पुण्यवान नाही आहे. भले कितीही मोठा पुण्यकार्य केलं तरी तो पुण्यवान नाही आहे. आपण हे पाप आणि पुण्याची कर्म या ज्या वेळेला आपण संकल्पना समजून घेऊ तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी त्या दिवशी याचा विचार करू की पाप पुण्य काय आहे, कर्म काय आहे. तर भगवंताच्या दृष्टीनं आपण सगळे पतित म्हणजे पडलेले आहोत. आपल्या स्थानापासून सगळे पतन झालेले आहोत. परंतु भगवंताचं कधीही पतन होत नाही. अद्वैतम अच्युतम अनादी हा शब्द पुन्हा इथे आलेला आहे. अनादी म्हणजे सर्वात जुने, सर्वात पुराणे. अनादी अनंत रूपम, भगवंताचे अनंत रूप आहेत. भगवंत अनेक अवतार धारण करतात. नरसिंह अवतार, बुद्ध अवतार, त्याच्यानंतर कुर्म अवतार, मत्स्य अवतार, अनेक रूपामध्ये भगवंत अवतीर्ण होतात. अनंत रूपम. आद्यम पुराण पुरुषम, आद्य म्हणजे सर्वात प्रथम, पुराण म्हणजे सर्वात जुना, पुरुषम हे पुरुष आहे, व्यक्ती आहे. आणि कसे आहेत? नव यौवनमच, कायम 16 वर्षाच्या मुलासारखे आहेत. कृष्णाला तुम्ही कधीही म्हातारे बघणार नाही कुठे पण, आणि कधीही कृष्ण म्हातारे झाल्याचं वर्णन नाही. कृष्ण कधीही म्हातारे होत नाहीत. सांगायचं तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्हीही कधी म्हातारे होत नाही. तुम्हाला पुरावा पाहिजे. आता जे कोणी म्हातारे आहेत तुमच्या इच्छा कसा आहे तो सगळ्या 16 वर्षाच्याच आहेत की नाही? बरोबर आहे. जे कोणी इथे 50 वर्षाचे बसले आहेत तुमच्या इच्छा कसा आहेत आता त्या पूर्ण करता येणार नाही ही गोष्ट वेगळी. म्हणजे मनाने तरुणच आहात अजूनही. 16 वर्षापेक्षा आपण वाढत नाही. कितीही जरी 70, 80, 90 झालं तरी मन जे असतं की आपली बुद्धी जी असते ही तरुणच राहते. कारण आत्मा तरुण आहे. आत्माही कधी 16 वर्षाच्या पुढे वाढत नाही. तसं कृष्ण जो आहे हा कधीही 16 वर्षाच्या पुढे वाढत नाही. नवयौवनमच, आपणही तसे नवयौवनमचेच आहोत. पण आपलं शरीर वाढत जाते. आपलं शरीर वाढत जाते आणि आपल्या इच्छा त्याच राहतात. म्हणून आपण इच्छा पूर्ण करण्यासाठी दात पडले की कवळ्या लावतो, कान बंद झाले की कर्णेंद्रिय लावतो, डोळे मजूर झाले की चष्मे लावतो. तर ह्या सगळ्या ज्या आहेत इच्छा त्याच आहेत. परंतु ह्या शरीराने आपण पूर्ण करू शकत नाही म्हणून आपण काहीतरी मदत घेतो. तशी भगवंताला घ्यावी लागत नाही. भगवान श्रीकृष्णाला तुम्ही कधी चष्मा लावलेलं किंवा हे काय म्हणतात त्याला इयरिंग एड लावलेलं बघणार नाही. त्याला कशाची गरज नाही. तर कारण का हे नवयौवनमच, आपणही नवयौवन आहोत. उद्याच्या ह्याच्यामध्ये आपण याचा जास्त अभ्यास करू कसे आपण कायम तरुण आहोत. तर भगवंत नवयौवनमच वेदेषु दुर्लभम, सगळे वेद वाचून सुद्धा तुम्हाला भगवान श्रीकृष्ण कळणार नाहीत. रावण हा चतुर्वेदी ब्राह्मण होता तरी पण भगवंताची पत्नी सीता पळवून नेण्याची दुर्बुद्धी त्याला झाली. म्हणजे देव कोण आहे, भगवंत कोण आहे हे रावण सुद्धा ओळखू शकला नाही. 4 वेद जाणणारा. आपल्याला 4 वेदाची नावं सुद्धा माहिती नाहीत. आपण काय जाणणार आहे भगवंताला? वेदेषु दुर्लभम, सर्व वेदांचं ज्ञान जरी असेल तरी दुर्लभम. पण अदुर्लभम आत्मभक्तो, आपल्या भक्तांना मात्र तो अतिशय सुलभतेने प्राप्त होतो. जो भगवान श्रीकृष्णाचा भक्त बनतो त्याला तो अतिशय सुलभतेने प्राप्त होतो, अतिशय सहजतेने प्राप्त होतो. आणि त्याला कुठलीही पात्रता नाही. कोणीही भगवंताचा भक्त होऊ शकतो. त्याला असं नाही की त्याला कुठली डिग्री पाहिजे, काय पाहिजे, काहीही नाही. कुणीही भगवंताचा शुद्ध भक्त होऊ शकतो आणि भगवंताला जाणून घेऊ शकतो आणि स्वतःचं स्वरूप पण त्यांनी तो जाणून घेऊ शकतो. तर वेदेषु दुर्लभम अधुर्लभम आत्मभक्तो गोविंदम आदिपुरुषम. तर हे गोविंद कसे आहेत? हे आदिपुरुष आहेत. त्यानंतर भगवंत भगवान जे आहेत, आपला मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये शब्द आहे भाग्यवान. हा भाग्यवान शब्द कुठून आलेला आहे? जो भगवानला जाणतो तो भाग्यवान. भगवान जो जाणतो तो भाग्यवान. आता भगवान कोणाला म्हटलेलं आहे? ह्या भगवंताची व्याख्या आहे. बघा तुम्हाला किती व्याख्या सांगतोय भगवंताच्या. याचं कारण की कृष्ण कोण आहे समजून घेणं आणि इतरापेक्षा कसा कृष्ण वेगळा आहे. आपल्याला कृष्णाबद्दल जास्त माहिती नाही. तो गोपींच्या बरोबर बासरी वाजवत खेळतो एवढीच आपल्याला माहिती आहे. तर कृष्ण कोण आहे हे समजून घेणं भगवद्गीता समजून घ्यायच्या अगोदर महत्त्वाचं आहे. कुणाकडनं आपण कृष्ण भगवद्गीता समजून घेतो? कुणाची एवढे लोक देवदेवता
आणि इतर आचार्य जे आहेत, गुरु आहेत, हे का कृष्णाची भक्ती करतात किंवा आम्हाला का सांगतात कृष्णाची भक्ती करायला, हे समजण्यासाठी कृष्ण कोण आहे समजून घेतलं पाहिजे. तर कृष्णाला भगवान म्हटलेलं आहे. तर भगवान भाग्यवान ज्याला आपण म्हणतो, जो भगवानला जाणतो तो भाग्यवान. तर भाग्याची 6 लक्षणं सांगितलेली आहेत. ही 6 लक्षणं काय आहेत? तर ऐश्वर्यस्य समग्रस्य यशस्य वीर्यस्य श्री ज्ञान वैराग्यश्चैव षण्णा भग इति गणा. षण्णा म्हणजे 6. ही 6 लक्षणं ज्याच्यामध्ये पूर्ण रूपानं आहेत, ही कधीही कमी होत नाहीत आणि त्याला ती प्राप्त करावी लागत नाहीत. असं नाही की कुठल्या शाळेमध्ये जाऊन ही 6 लक्षणं प्राप्त करतो, असं नाही. ही 6 लक्षणं त्याच्यामध्ये उपजतच आहेत, त्यांना ती प्राप्त करावी लागत नाहीत. आणि अशी व्यक्ती जी आहे ही भगवान किंवा भगवंत. याच्याबद्दल एक तुकाराम महाराजांचा सुंदर अभंग आहे की सकळ गुण संपन्न एक देवाचे लक्षण. म्हणजे भगवंत जे आहेत हे सकळ गुण संपन्न, म्हणजे या 6 गुणांनी संपन्न आहेत. की षड्गुण ऐश्वर्य संपूर्ण एक भगवंत जाण. म्हणजे 6 ऐश्वर्यानी जो परिपूर्ण आहे तो भगवंत आहे असं जाणा. की तुका म्हणे जे जे बोला जे तैसे साजे या विठ्ठला. जे जे तुम्ही चांगले गुण म्हणता सगळे जे काही हे माझ्या विठ्ठलाला लागू होतात किंवा माझा विठ्ठलामध्ये सर्व हे 6 गुण आहेत, सगळे 6 गुण आहेत. आता एक एक गुणांचा आपण आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये आपण तुलना करू की कसे भगवंताकडे हे सर्व गुण आहेत आणि आपल्यामध्ये थोडेसे गुण आहेत त्याच्यातले. तर हे 6 गुण आपल्याला आकर्षित करतात. कुठले गुण आहेत? की जो पूर्ण शक्तिमान आहे. आपण या जगामध्ये पाहतो जे शक्तिमान आहेत त्यांच्याकडे आपण आकर्षित होतो, आपण त्याचं कौतुक करतो. भलं जे आपण पाहतो की ऑलिम्पिकमध्ये कोण 350 पाऊंड कोणी वेट लिफ्टिंग करतं, त्याचं कौतुकाला पात्र होतं, अरे केवढा मोठा बलवान आहे. म्हणजे बल हे एक ऐश्वर्य आहे. त्याच्यानंतर आहे यश. जो यशस्वी आहे जीवनामध्ये, व्यवसायामध्ये यशस्वी आहे, शिक्षणामध्ये कायम 1 नंबरचा घेतो, असा यशस्वी जो आहे, तर ऐश्वर्य हे एक प्रकारचं ऐश्वर्य आहे, यश जो प्राप्त करतो. तर त्याच्यानंतर संपत्ती. आपल्याकडे कुणाकडे 1000 आहेत, कुणाकडे करोड आहेत, कुणाकडे अब्जावधी आहेत, कुणाकडे प्रचंड संपत्ती आहे. पण प्रत्येकाकडे संपत्ती आहे. संपत्ती हे सुद्धा ऐश्वर्याचं लक्षण आहे, हे भाग्याचं लक्षण आहे. बल जसं भाग्याचं लक्षण आहे तसं शक्ती यश जे भाग्याचं लक्षण आहे, त्यानंतर संपत्ती भाग्याचं लक्षण आहे. ज्ञान हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. लोक सुद्धा ह्याच्याकडे आकर्षित होतात, ज्ञानाकडे. जो उच्च शिक्षित आहे, को PhD आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, त्याच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे हे ऐश्वर्य आहे. ज्ञान हे एक ऐश्वर्य आहे. त्याच्यानंतर सौंदर्य हे एक भाग्य आहे, तेही एक ऐश्वर्य आहे, कारण आकर्षित करतो. जसं मुली किंवा मुलं ही दिसायला सुंदर असतात, त्यांच्याकडे लोक आकर्षित होतात. म्हणजे सौंदर्य हे आकर्षण म्हणजे भाग्याचं लक्षण आहे, एक भाग्य आहे. त्यानंतर वैराग्याकडे सुद्धा लोक आकर्षित होतात. पालन फार कमी लोक करतात, पण वैराग्याला आपण का दंडवत करतो, नमस्कार करतो, कारण त्याचंही आकर्षण आहे, त्यालाही भाग्य लागतं वैरागी बनायला. तर हे 6 लक्षणं आहेत. आणि ही 6 लक्षणं आपल्यामध्ये थोड्या अंशामध्ये आहेत, एक सगळीच नाहीत, कुठला तरी एक आहे. हां, आता एक एक आपण विचार करू, आपला आणि भगवान श्रीकृष्ण याच्याशी तुलना करू. पहिलं जे आहे बळ. आपलं बळ केवढं आहे? आजकाल तर बळ, आम्ही माहिती आहे, आम्ही लहान असताना 10-10 किलोच्या पिशव्या दोन्ही हातामध्ये 20-20 किलोच्या आणायचो. आणि माझ्या मुलाला सांगितलं मी 5 किलो घेऊन येऊन, तर त्याचा 3-4दा घरी येईपर्यंत 5 मिनिटात तो पिशवी बदलेली, ह्या हातात त्या हातात. म्हणजे बळ कलियुगामध्ये कमी होत चाललेलं आहे. आहे ना. तर आपलं बळ केवढं आहे? 300 पाऊंड 500 पाऊंड उचलू आपण, हा ना. पण भगवंताचं बळ किती आहे पहा. भगवान ज्यावेळेला 7 वर्षाचे होते, 9 सुद्धा नाही, 7 वर्षाचे, आपल्या डाव्या हाताच्या किरंगळीवरती गोवर्धन सारखा पर्वत उचलतात वयाच्या 7व्या वर्षी. आजही तो गोवर्धन पर्वत तुम्ही कधी वृंदावनला गेला तर तिथे आहे. जो गोवर्धन पर्वत भगवान श्रीकृष्णाने 7 वर्षाचा बालक, आणि कुठल्या बोटाने उचलतो? ह्या किरंगळीने, डाव्या हाताच्या. किती महत्व आहे ह्याला. पण आपल्या शरीरामध्ये उजवा आणि डावा असे 2 भाग आहेत. उजवा हा ताकदवान आहे, डावा त्याच्यापेक्षा कमी आहे. आणि त्याच्यामध्ये हात आणि हातापाची बोटामध्ये किरंगळी ही सर्वात कमकुवत आहे.
कमजोर आहे. तर सगळ्यात शरीराच्या कमजोर भागाने भगवान श्रीकृष्ण विचारतात. असं नाही की दोन्ही हात लावतायत. फक्त एका किरंगळीवरती भगवंत 7 दिवस 7 रात्र गोवर्धन पर्वत उचलतात. तर तुम्ही म्हणाल काय होऊ शकते आम्हाला, थापा कशाला मारते आमच्यासमोर. तर ते जाऊ द्या. आजही आपल्या डोळ्यासमोर भगवान हात पण लावत नाहीत, ही किरंगळी पण लावत नाहीत. केवळ आपल्या दृष्टीनं संपूर्ण सृष्टी चालवतात. सूर्य कधी खालती पडताना बघितलंय? पृथ्वी कधी खाली जाताना बघितलंय? आता आपण अमेरिकेतल्या लोकांच्या दृष्टीनं उलटे बसलेलो आहोत, खाली डोकं वर पाय, तरी पण आपण का पडत नाही? तर ही भगवंताची प्रकृती आहे. स्वतःच्या फक्त नजरेने हे सर्व काही चाललेलं आहे. मया दक्षिण प्रकृती. जसं आपल्या एक मोठ्या फॅक्टरीचा कारखानदाराचा मालक जो असतो तो एक फक्त फेरी मारून येतो, बाकी सगळे कामं करत असतात ना. तसाच कृष्ण जे आहेत हे गोलोक वृंदावनमध्ये वैकुंठामध्ये फक्त आपल्या दृष्टीनं ही संपूर्ण सृष्टी चालवत आहेत. म्हणजे केवढी प्रचंड ताकद आहे. मग आपण कसे कसे कृष्ण होऊ शकणार, आपण कसे भगवंत होऊ शकणार? तर हा समजून घेतला पाहिजे फरक. आपलं बळ जे आहे हे भगवंताचं एक ऐश्वर्य आहे, आपलं ऐश्वर्य नाही. त्यांनी दिलंय म्हणून आपल्याकडे आहे. आणि हे बळ जे आहे आपण ज्यावेळेला मृत पावतो ते बळ गेलं म्हणजे आपल्याकडे बळ नाहीत आहे, कुणीतरी दिलेलं आहे, उसनं आपण घेतलेलं आहे. तर बळ जे आहे हे ऐश्वर्य साधन आहे किंवा भाग्यवान. त्याच्यानंतर यश. आपण जीवनामध्ये संपूर्ण यश प्राप्त केलं असं कधी झालंय का? या जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याला अपयश कधी प्राप्त झालेलं नाही. एकदा तरी झालेलं आहे. त्याला कधीही असा कुणीही कितीही यशस्वी व्यक्ती असू देत, कुठेतरी त्याला अपयश आलेलं आहे, कुठेतरी त्याला अपयश आलेलं आहे. कोणीही सांगू शकत नाही की मी कधीही अयशस्वी झालो नाही किंवा होत नाही. शोधूनही तुम्हाला असा कोणी व्यक्ती समोर सापडणार नाही. कितीही मोठा व्यक्ती असो, कितीही मोठे राजे असो, केवढेही कुणी असो, कुणीही म्हणू शकणार नाही की मी कधी अयशस्वी होत नाही. आपल्या जीवनामध्ये 100% यश कधीही प्राप्त होत नाही. आणि जर झालंच समजा, भागवतमध्ये सांगितलेलं आहे की पराभवस्तावत अबोध जातो. मृत्यूच्या वेळेला आपण पाठ जमिनीला टेकवतोच. पराभव झालाच. जे जे कुस्ती खेळतात त्यांना माहिती आहे. हारलं कधी समजतात? पाठ जमिनीला लागली की तो हारला. पण आपण कितीही जरी पृथ्वीचा सम्राट जरी झालो तरी शेवटी आपली पाठ जमिनीलाच टेकणार, म्हणजे आपण अपयशच होणार. या जगामध्ये यशस्वी कोणीही नाही. सगळा शेवटी अपयशच त्याला प्राप्त होतं, मृत्यू त्याला प्राप्त होतो. परंतु भगवान श्रीकृष्ण जे आहेत हे कधीही अपयशी झाले नाहीत आणि म्हणून त्यांचं नाव आहे विजय. कायम ते विजयी होत असतात. कुठलीही गोष्ट ते करत, त्यांचं कधीही अपयश त्यांना येत नाही, कधीही अपयश येत नाही. अशी एकही घटना नाही की त्यांना अपयश आलेलं आहे. तर हे जे आहे हे ऐश्वर्य आहे. आपल्याला थोडं इकडे तिकडे आपण कुठेतरी एक डिग्री प्राप्त करतो, PhD होतो, थोडासा व्यवसायामध्ये करोडो रुपये प्राप्त करतो, म्हणून आपण यशस्वी उद्योजक होतो. परंतु शेवटी काय होतं? पाठ आपली जमिनीलाच टेकते. आपण सगळे अयशस्वी होतो भगवंताच्या दृष्टीतून. म्हणजे यश या दृष्टीने सुद्धा आपण आपली आणि भगवंताची तुलना करू शकत नाही. त्याच्यानंतर आहे संपत्ती. आज माझ्याकडे 1 लाख रुपये असतील आणि कोणाकडे 10 लाख असतील आणि कोणाकडे 1 करोड असतील, कोणाकडे अब्जावधी असतील. पण कोण सांगू शकतो का या जगातली सगळी संपत्ती माझी आहे? वास्तविक ती आपली नाहीच आहे. काही वर्षापूर्वी आपल्या पंतप्रधानांनी नोटबंदी आणली, त्यावेळेला कळालं अरे पैसे माझे नाही आहेत, ते सरकारचे असतात. त्याच्या आपले पैसे नसतात, हे सरकारचे असतात. आपल्याला ते एक आपली समजूत आहे, हे सगळे आपले पैसे आहेत, पण आपले काहीच नाही. सगळे आपली तुमची प्रॉपर्टी. आता उद्या समजा भारतावर कोणी आक्रमण केलं, तुमचं घरसुद्धा तुम्हाला खाली करून द्यावं लागेल सरकारसाठी किंवा सैन्यासाठी. आपलं काहीही नाही. तर हे सरकारी स्तरावरती, एक देशाच्या स्तरावरती. त्याचप्रमाणे संपूर्ण प्रकृतीच्या स्तरावरती तसंच आहे. आपलं काहीच नाही, आपल्याला खाली करून जावं लागतं एक दिवस. उगीच आपला अहंकार आहे, माझा आहे. पण एक पैसा, तर आपण म्हणू शकतो की माझ्याकडे 1 लाख आहेत, तर कोणी 10,000 आहेत, 15,000 आहेत, 1 कोटी आहेत, 1 अब्ज आहेत. पण कोण असा म्हणू शकतो की सगळी लक्ष्मी माझी आहे, सगळी पैसा माझ्याकडे आहे, असा कोणी म्हणू शकत नाही. आणि पैसा म्हणजे लक्ष्मी. तर लक्ष्मी जी आहे ही भगवंताच्या चरणाची सेवा करत असते. म्हणजे विचार करा, आपल्या जो पैसा आहे त्याला चंचल म्हटलेलं आहे, कारण लक्ष्मीचं एक नाव आहे चंचल.
भगवंताचं नाव आहे चंचलपती म्हणजे लक्ष्मीचा पती. भगवंताचं नाव आहे श्रीपती, श्री म्हणजे लक्ष्मी, श्रीचा पती. त्यानंतर श्रीनाथ म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी, तिचा नाथ. तर सगळी जी संपत्ती आहे तिची जी अधिष्ठाता आहे लक्ष्मी. म्हणून दिवाळीच्या वेळेला लोक लक्ष्मीची पूजा करतात. कशाला? मला लक्ष्मीची प्राप्ती व्हावी, लक्ष्मीची कृपा व्हावी, मला पैसा मिळावा. परंतु तीच लक्ष्मी भगवंताच्या चरणाची सेवा करते आध्यात्मिक जगतामध्ये, वैकुंठामध्ये. तर कुणी म्हणू शकेल अशा लक्ष्मीचे मालक जे भगवान श्रीकृष्ण आहेत. तर आपली संपत्ती ह्या भगवान श्रीकृष्णासमोर काय आहे? तर संपत्तीच्या दृष्टीने सुद्धा भगवान म्हणजे संपूर्ण संपत्ती ज्याची आहे. आणि दुसरा विचार करा, सूर्य, चंद्र, तारे, त्यानंतर पृथ्वी, हवा, पाणी असे नोकर सेवक ज्यांनी ठेवलेले आहेत, बिनपगारी पूर्ण अधिकारी. असे सेवक ज्याची सेवा करतात तो व्यक्ती किती महान असला पाहिजे. सूर्याला एकही पैसा पगार मिळत नाही, एकही क्षण तो रजा घेत नाही. मी जरा माझ्या बायकोला भेटून येतो, माझ्या मुलाला शाळेला कॉलेजला ॲडमिशन घालून येतो असं सूर्य म्हणत नाही. तर अशा या देवदेवता भगवान श्रीकृष्णाच्या अध्यक्षतेखाली सेवा करत आहेत. एवढे नोकर कोणी कुठल्या श्रीमंत माणसाच्याकडे नोकरी करतात सांगा? तर सेवामध्ये आणि नोकरीमध्ये हा फरक आहे. तर ते नोकरी करत नाहीत, सेवा करतात. नोकरीपेक्षा सेवा, सेवेमध्ये कुठलीही अपेक्षा नाही, सेवेमध्ये कुठलीही अपेक्षा नाही. नोकरी म्हणजे उद्या समजा माझ्या मालकाने पगार दिला नाही, आपण त्याला लात मारून दुसरा कोणतरी बघेन. पण ह्या देवदेवता भगवंताची अशी सेवा करतात की भगवंत त्यांना काहीच देत नाही, काहीच देत नाही, तरी पण सेवा करतात. कारण तो स्वभाव आहे, आपलाही तोच स्वभाव आहे. आपण शेवटच्या दिवशी पाहू की कशी भगवंताची सेवा करणं. तशा या 33 कोटी देवदेवता भगवंताची सेवा करतायत. ही कशी आणि का करण्यासाठी ते सेवा करतायत? कुठलाही पगार न घेता, कुठल्याही मान सन्मानाची अपेक्षा न करता हे अविरत सेवा करतायत. तर अशा सर्वांचा मालक किती श्रीमंत असेल विचार करा, भगवान श्रीकृष्ण. तर हे भाग्याचं लक्षण आहे. आपण ज्याला करोडपती आहे, पैसा आहे, त्याला भाग्यवान सुद्धा, अरे किती भाग्यवान आहे, याच्याकडे किती पैसा आहे. तर हे भाग्याचं लक्षण आहे. परंतु पूर्ण ज्याचे पैसे ज्याच्याकडे आहेत, संपूर्ण लक्षण हे भगवान श्रीकृष्णाकडे आहे. त्यानंतर ज्ञान. आपण म्हणू शकतो की मला कॉमर्सचं ज्ञान आहे, कोणी सांगू शकतो मला इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे, कोणी सांगतो मला डॉक्टरचं ज्ञान आहे, कोणी सांगतो मला धंद्याचं ज्ञान आहे, कोणी मला गणिताचं ज्ञान आहे, कोणी इतिहासाचं ज्ञान आहे. पण कुठला व्यक्ती असं सांगू शकतो की मला सगळ्या जगात सगळं ज्ञान आहे, असं कोण सांगू शकतो का? कोणीही सांगू शकत नाही. आणि म्हणून हे सगळं ज्ञान ज्याच्याकडनं येतं तो कृष्ण आहे. जे जे काही ज्ञान दिसतं या जगामध्ये, हे सगळं ज्ञान जे आहे हे भगवान श्रीकृष्णाच्या या प्रकृतीमधनं येतं. म्हणजे सगळ्या ज्ञानाचं मूळ भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि सर्वोच्च ज्ञान जे आहे हे भगवद्गीतेचं, आणि हे ज्ञान देणारा एकमेव आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण. भगवद्गीतेचं ज्ञान हे सगळ्या ज्ञानामध्ये सर्वोच्च ज्ञान समजलं जातं, राजविद्या. जसं काल मी सांगितलं की बाकी सर्व ज्ञान आपल्याला आहे नाही, आपल्याला मृत्यूच्या वेळेला काही फरक पडणार नाही. आपण जरी 10 PhD जमवलेल्या असल्या, मृत्यूच्या वेळेला आपल्याला काही उपयोगाला येणार नाहीत. पण जर आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान आपण जर करून घेतलं नाही तर आपला मनुष्यजन्म व्यर्थ गेला. कारण या ज्ञानाने आपण मृत्यूवरतीही विजय प्राप्त करू शकलो असतो, जे या जगातल्या कुठल्याही ज्ञानाने प्राप्त करू शकणार नाही. तर हे ज्ञान जे आहे हे सर्वोच्च ज्ञान, सर्व ज्ञान ज्याच्यापासून सगळं येतं हे भगवान श्रीकृष्ण आहेत. सर्व ज्ञान हे त्यांच्यापासून येतं आणि आपल्याला जे आहे हे थोडंसं ज्ञान आहे. तर त्याच्यानंतर आहे सौंदर्य. तर आपल्यालाही सौंदर्य आहे. आपल्यामध्ये काही काही सौंदर्यवान असतात. जसं आपलं आहे की काय म्हणतात त्याला, भारत सुंदरी, विश्वसुंदरी, अशा अनेक सुंदरी आहेत. तसे सुंदर लोक पण आहेत, हँडसम लोक आहेत दिखणारे. पण त्यांचं सौंदर्य किती काळ टिकतो, किती काळ टिकतं? या वर्षीची विश्वसुंदरी पुढच्या वर्षी राहत नाही, तिला म्हातारी समजतात. आणि यावर्षीच्या विश्वसुंदरीला प्रश्न विचारला की पहिली विश्वसुंदरी कोणती, पण तिला माहिती नाही. मग या विश्वसुंदरी होण्याचा फायदा काय, काय मिळवलं? आपण सुंदर दिसतो, प्रत्येकाला वाटतं आपण सुंदर दिसतो. आमचे गुरु महाराज सांगतात की झुरळाला सुद्धा वाटतं मी फार सुंदर दिसतो, एवढ्या मोठ्या मिशा आहेत. आणि झुरळीला वाटतं त्या मिशाचे आकर्षण असतं. हे ह्या जगाचा स्वभाव आहे. पण खरोखरच आपण सुंदर आहोत का?
हे आतमध्ये तुम्हाला जर कोणी एक हातामध्ये पिशवी दिली, ज्याच्यामध्ये एक मोठी पिशवी दिली ज्याच्यामध्ये रक्त आहे, मांस आहे, पू आहे आणि त्याच्यानंतर मल आहे, मूत्र आहे, अशी पिशवी जर कोणी तुम्हाला धरायला दिली तर तुम्ही धराल का? किती वेळ धरणार तुम्ही? 1 मिनिट पण धरणार, फेकून देणार. पण त्याला फक्त वरती चामडं आहे, विचार करा. म्हणजे सौंदर्य जे आहे हे शरीराचं सौंदर्य नाही, हे सौंदर्य आत्म्याचं सौंदर्य आहे, ज्याला आपण ओळखत पण नाही. आत्मा आहे म्हणून शरीराला सौंदर्य आहे. जर शरीर मृत झाल्यानंतर अगदी विश्वसुंदरीचं शरीर सुद्धा कोणी जपून ठेवणार आहे का किंवा ठेवलं आहे का? नाही ठेवत. ह्याचं कारण ते सौंदर्य खरं नाही आहे, हे बेगडी सौंदर्य आहे, फक्त आपण समजतो म्हणून ते सौंदर्य आहे. तर खरोखरच आपण सुंदर नाही आहोत, कोणीही सुंदर नाही. मग तो आधी किती या जगामध्ये किती फार मोठा त्याचे फोटो असोत किंवा कोणी विश्वसुंदरी असोत. तर असं सांगितलं जातं की या जगातल्या विश्वसुंदरी ज्या आहेत ह्या अप्सरांसमोर घोड्यासारखे दिसतात. या जगातल्या विश्वसुंदरी, आता बाकीच्यांची गणना नाही करायची, या जगातली सर्वात विश्वसुंदरी जी आहे ती सगळ्यात सुंदर तरुणी असं म्हणतात, अप्सरांच्या समोर घोड्यासारखे दिसते. आणि या लक्ष्मी समोर अप्सरा घोड्यासारख्या दिसतात, घोडीसारख्या. विचार. आणि या सगळ्या लक्ष्मी ज्या आहेत ह्या गोपींसमोर घोड्यासारख्या दिसतात. म्हणजे आपला स्तर काय आहे, आपली सुंदरता काय आहे? तर आपलं शरीर जे आहे हे मलमूत्र या अशा घाणेरड्या वस्तूंनी बनलेलं आहे. फक्त वरती चामडं आहे, त्याला थोडी पावडर लिपस्टिक लावलं की आपल्याला वाटतं किती सुंदर आहे. परंतु हे शरीरा तुकाराम महाराजांचा अभंग आहे, नाही अपवित्र शरीरा जैसे. या शरीरासारखी अपवित्र गोष्टी या जगामध्ये नाही आहे. आणि याला आपण काय थोडंसं सजावट केलं, थोडा भांग काढला की आपल्याला वाटतं अरे किती सुंदर दिसतो. परंतु आपण समजतो की आपल्या अंगातलं मलमूत्र किती सुंदर दिसतंय असं आपण समजतो. हा सौंदर्यतेचा विषय आहे, उगीच जास्त तुम्हाला त्याच्या खोलात घेऊन जात नाही, तर उगीच वाईट वाटायला नको. तर आपलं सौंदर्य कसं आहे, जास्तीत जास्त तरुणपणी असताना थोडंसं चांगलं दिसतं. हां, तरुणपणी काय असेल ते 12 वर्षापासून ते 20-25 वर्षापर्यंत. नंतर एकदा सुरकुत्या पडायला लागल्यात की जवळ असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण सुंदर दिसत नाही. आता ते म्हणतात सुंदर कारण का त्याच्याबरोबर आपल्याला राहायचं आहे म्हणून, तर म्हणावं लागतं ना. तर असं तर हे सौंदर्य किती वेळ टिकतं, आपलं सौंदर्य किती वेळ टिकतं? 10-15 वर्ष, ते पण फुकटचं सौंदर्य. जास्त खरं म्हणजे आत्मा सौंदर्य आहे, आत्मा आहे म्हणून ते शरीराला सौंदर्य आहे, नाहीतर या शरीराला काही सौंदर्य नाही. हां, तर हे आपलं सौंदर्य टिकवण्यासाठी काय काय प्रयत्न करतात कलियुगामध्ये. आपले एक फेमस ॲक्टर आहेत, हां, ज्यांनी वयाच्या 85 वर्षी आपल्या चामड्या ओढून 16 वर्ष दिसण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत तो अगदी 52 वर्षाचा 70 वर्षाचा झाला तरी तो अगदी 16 वर्षाच्या मुलीबरोबरच सिनेमामध्ये काम करायचं, म्हणजे अजून मी तरुणच दिसतो. तर ही आपली इच्छा काय आहे तरुण राहण्याची? कारण आपण तरुण आहोत आत्माच्या दृष्टीनं, शरीरानं नाही. शरीर हे म्हातारं होत जातं. उद्याच्या प्रवचनावर आपण त्याचा जास्त विचार करू की आपल्या शरीराची अवस्था कशी असते. तर तात्पर्य इथे काय आहे, आपलं सौंदर्य जे आहे हे आपलं सौंदर्य हे तत्कालीन आहे, हे पूर्ण सौंदर्य नाही, हे कधी जातं. पण भगवान श्रीकृष्ण पहा यांचं सौंदर्य आहे आजही. कुठल्याही विशेषतः इस्कॉन मंदिरमध्ये ज्या कृष्णाच्या विग्रह आहेत त्याच्याकडे जर जाऊन पाहिलं तर इतकं आकर्षक आहे, मूर्ती इतकी आकर्षक आहे, तर भगवान श्रीकृष्ण किती आकर्षक असतील. तर हे जे सौंदर्य आहे की ज्याच्यावरती प्रत्यक्ष गोपी या सुद्धा आकर्षित होतात, इतकं आकर्षक, म्हणून त्यांचं नाव आहे मदन मोहन. आपल्या सगळ्यांना जखडून ठेवणारा कोण आहे? काम, म्हणजे मदन. आकर्षण जे आहे हे मदनाचं आपली जी काम आहे ही त्याची शक्ती आहे आपल्या प्रत्येकाच्या स्वभावामध्ये. तर या मदनाला सुद्धा आकर्षित करणारा तो कृष्ण आहे. म्हणजे किती कृष्णाचं सौंदर्य आहे. तर सौंदर्याच्या बाबतीत सर्वोच्च, आणि त्याचं सौंदर्य कधीही म्हातारं होत नाही किंवा त्याचं शरीर रक्तमांसापासून बनलेलं नाही. तर इतकं सुंदर असं त्यांचं शरीर आहे, सौंदर्य. आणि शेवटचं आहे वैराग्य. वैराग्य या जगामध्ये पाहतो आपण की संन्यासी जे असतात त्यांना समाजामध्ये आदर का दिला जातो? कारण वैराग्य होणं या जगामध्ये सगळं काही सोडून जाणं हे सहज सोपं नाही आहे. हां, संन्यास घेणं, वैराग्य, सगळं काही सोडून जाणं सोपं नाही आहे. त्याच्यासमोर भगवान श्रीकृष्ण हे किती वैरागी आहेत पहा. तुम्हाला एवढं आश्चर्य वाटेल, आहे कृष्ण कसे काय वैरागी, ज्याला 16,108 पत्नी आहेत आणि तो रासलीला करतो गोपीच्या बरोबर, तो कसा काय वैरागी असू शकतो? तर
भक्तांच्याकडनं हे समजून घेतलं पाहिजे. इतर लोकांना, ज्या लोकांची मनं कामवासनेने भरलेली आहेत, त्यांना कृष्ण कसा कामविरहित आहे हे कळणार नाही. म्हणून पहिलं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय भीष्मदेव. तर भीष्मदेव ज्यावेळेला अग्रपूजा, ज्या महाभारताचं युद्ध झाल्यानंतर अग्रपूजेचं, महाभारताच्या युद्धाच्या अगोदर अग्रपूजेचं जिथं चालली होती, तर अग्रपूजा जी आहे ही सर्वात जास्त वैरागी म्हणजे पूजनीय व्यक्ती त्याला देतात. तर सर्वजण मिळून भीष्माकडे गेले, म्हणाले की तू आयुष्यामध्ये एक कुठल्याही स्त्रीकडे तिचा चेहरासुद्धा पाहिलेला नाहीत, तिच्या कायम चरणाकडे पाहत होते भीष्मदेव, कधी स्त्रीकडे पाहिलेही नाहीत. कुठल्याही स्त्रीबद्दल भोगवासना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, इतकं वैराग्य भीष्माचं. आणि म्हणून तुम्ही या अग्रपूजेसाठी प्राप्त आहात आणि म्हणून तुम्ही या अग्रपूजेचा स्वीकार करा. तर असा हा वैरागी भीष्म सांगतो की अरे मी तर कुठल्या स्त्रीच्या संगतीमध्ये नव्हे, तिचा विचारसुद्धा करत नाही, मला वैरागी राहणं सोपं आहे. तर खरा वैरागी कोण असेल तर तो कृष्ण. हा कायम बायकांच्यामध्ये, स्त्रियांच्यामध्ये राहतो, पण त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कामवासना राहत नाही. तर त्याच्यामध्ये कुठल्याही मनामध्ये कामवासना नाही. म्हणून इतर लोकांच्याकडनं कृष्ण समजून घ्यायचं नाही, भक्तांच्याकडनं. भीष्मदेव, काल आपण पाहिलं की महाजन आहेत, भीष्मदेव सांगतात की माझ्यापेक्षा वैरागी कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. आता हे जाऊ द्या, 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांचा की अभंग आहे, भोग भोगुनी या सहस्त्र नारी असा असे हा ब्रह्मचारी. हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. शुद्ध भक्त तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्णाचे शुद्ध भक्त आहेत आणि म्हणून ते कृष्णाला जाणू शकतात. तर असे हे वैरागी आहेत. हे काही लोकांना आश्चर्य वाटेल, कृष्ण कसा काय वैरागी? तर भक्तांच्याकडनं समजून घेतलं पाहिजे. तर आपण उद्या आत्म्याची लक्षणं समजू, त्याच्यानंतर कसं आपण शुद्ध आहोत आणि आपले जे मूळ जे आहेत ते कसे शुद्ध आहेत हे आपल्याला थोडं आपल्याला पुढे पुढे कळत जाईल. पण आता ह्या 2 उदाहरणावरून आपण समजून घ्या की कृष्ण कसे वैरागी आहेत. तर ही 6 लक्षणं पूर्णपणे ज्याच्यामध्ये आहेत त्याला भगवान असं म्हटलेलं आहे. आणि ही सगळी जी आहेत ही भगवंताची लक्षणं आहेत आणि ही लक्षणं केवळ एका व्यक्तीमध्ये आहेत, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. ॲक्च्युली हे भगवान श्रीकृष्णाचं प्रवचन जे आहे हे 3.5 ते 4 तास चालतं आहे, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही, म्हणून मी आता एकदम फास्ट फॉरवर्ड करून शेवटी येतो आहे की हे भगवंत जे आहेत, ह्या भगवंताचे ही भगवंत अवतार धारण करतात. यांचे अनेक प्रकारचे अवतार आहेत. सगळेच एकाच प्रकारचे अवतार नसतात, त्याला लीला अवतार म्हणतात. म्हणजे जसं नरनारायण, मत्स्य अवतार हे लीला अवतार आहेत. त्यानंतर पुरुषावतार आहेत, जसे महाविष्णू आहे, गर्भोदक्षाय विष्णू, कारणोदक्षाय विष्णू. नंतर 3 प्रकारचे जे विष्णू आहेत हे भगवान विष्णू कृष्णापासून निर्माण होतात. त्यानंतर गुणावतार आहेत, जसं ब्रह्मा, शिवा आणि विष्णू हे सत्व, रज आणि तम हे भगवान श्रीकृष्णाचे गुण अवतार म्हणजे त्या गुणांचं आधिपत्य करतात. त्यानंतर मन्वंत अवतार म्हणजे स्वयंभुव मनू जो आहे, जो आपल्या मनू म्हणजे आपल्या सर्वांचा मूळ जो आहे हे भगवंताचाच अवतार आहे. त्यानंतर युगावतार म्हणजे जसे चैतन्य महाप्रभू आहेत, श्यामसुंदर कृष्ण आहेत, राम जे आहेत, हे युगायुगामध्ये अवतार धारण करतात. तर अशा विभिन्न प्रकारचे भगवंताचे अवतार आहेत. त्यानंतर परंतु हे सगळ्या अवतारांचं वर्णन, भगवंताचा अवतार कोण आहे हे कसं समजायचं, तर भागवतमध्ये झालेले अवतार आणि होणारे अवतार या सर्वाबद्दल व्यासदेवान सांगितलेलं आहे. तेच फक्त भगवंताचे अवतार आहेत. इतर कोणालाही भगवंताचा अवतार म्हणून स्वीकारता कामा नये. आता आपल्याला वाटतं अरे हा एवढा मोठा आहे तर हा भगवंताचा अवतार आहे, हा भगवंतच अवतीर्ण झालेले आहेत. काही लोक तर आज नरेंद्र मोदीला कृष्ण समजायला लागलेत. तर हा फार मोठा, असे किती आपल्याला का फार मोठा आहे असं वाटतं, म्हणजे असं त्यांची भावना असेल. परंतु शास्त्रानुसार समजून घेतलं पाहिजे, भागवतनुसार समजून घेतलं पाहिजे की भगवंताचा अवतार यायच्या अगोदरच त्याचं वर्णन आहे. जसं कृष्ण यायच्या अगोदरच भगवंताचं वर्णन आहे, बुद्ध अवतार व्हायच्या अगोदरच बुद्ध अवताराचं वर्णन आहे, चैतन्य महाप्रभू यायच्या अगोदरच चैतन्य महाप्रभूचं वर्णन आहे. आणि आता कलियुगाच्या शेवटी येणारा कल्की एकच अवतार उरलेला आहे, त्याचंही वर्णन भागवतमध्ये आहे. तर या सगळ्यांचं मूळ आता हे अवतार झाले. परंतु एतेच अंश कलापुंस कृष्णस्तु भगवान स्वयं, हे सगळे अवतार झाले. परंतु ह्या सगळ्या अवतारी कोण आहे तर तो भगवान कृष्ण स्वयं.
म्हणजे हे अवतार झाले. राम, नंतर बलराम, हे सगळे अवतार आहेत. नरसिंहदेव, वामनदेव, मत्स्य अवतार करून हे सगळे भगवंताचे अवतार आहेत. पण कुणाचे अवतार आहेत? भगवान विष्णूचेही अवतार जे आहेत हे भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान सांगतात की आदित्यानाम अहम विष्णू, देवतांच्या मध्ये मी विष्णू आहे. म्हणजे विष्णूमध्ये कृष्णामध्ये सुद्धा तात्विक दृष्ट्या थोडासा फरक आहे. आपण पुढे जाऊन बघू ते कसं आहे, पण सध्या समजण्यासाठी. तर भगवान जे आहेत हे 64 गुण भगवंतामध्ये आहेत. 64 पूर्ण गुण भगवंतामध्ये आहेत. त्याच्यानंतर राम आदी अवतार ह्याच्यामध्ये 60 गुण आहेत. आणि ते फक्त एक एक कार्यासाठी अवतीर्ण होतात. जसं नरसिंहदेव प्रल्हादासाठी अवतीर्ण झाले, वामनदेव बली महाराजांच्यासाठी अवतीर्ण झाले, कुर्म अवतार काही करण्यासाठी, मत्स्य अवतार पूर्ण करण्यासाठी, तसे राम अवतार मर्यादा पुरुषोत्तम म्हणून अवतीर्ण झाले. तर ह्यांच्या सगळ्यांच्यामध्ये 60 गुण आहेत. पण भगवान श्रीकृष्णामध्ये 64 गुण आहेत परिपूर्ण, जे म्हणून त्यांना लीला पुरुषोत्तम म्हटलेलं आहे. पूर्ण 64 गुण त्यांच्यामध्ये आहेत. राम इत्यादी अवतारामध्ये 60 गुण आहेत. त्याच्यानंतर शिवजीमध्ये 58 गुण आहेत, ब्रह्मामध्ये 55 गुण आहेत ह्या सगळ्या देवदेवतामध्ये. आणि आपल्यासारख्या मनुष्यामध्ये अगदी परिपूर्ण असेल तर 36 गुण आहेत, जे लग्नामध्ये जुळवले जातात, ते कधीच जुळत नाहीत. हां, हे आपल्यासारख्या मनुष्यामध्ये 36 गुण आहेत. तर भगवंतामध्ये 64 गुण आहेत, पूर्ण गुण आहेत. आणि हे स्तर जे आहेत हे गुणाप्रमाणे आपण त्या व्यक्तीला ओळखतो, जसे जसे गुण आहेत. तर आपण 36 गुणवाले कसे भगवंत बनवू शकणार? आपण देवदेवता सुद्धा बनवू शकत नाही. तर त्यासाठी भगवंताचं स्वरूप वर्णन केलेलं आहे की ते कसे आहेत. तर वेणुम कोणंतम अरविंद दलायताक्षम बरहावताम समसिताम बुध सुंदरांगम कंदर्प कोटी कमनीय विशेष शोभम. की वेणुम कोणंतर, भगवंत कायम आपल्याला बासरी वाजवताना दिसतील, किंवा गाईबरोबर दिसतील, किंवा राधाबरोबर दिसतील, म्हणजे कायम आनंदामध्ये आहेत. वेणुम कोणंतर अरविंद, म्हणजे ज्यांचे डोळे जे आहेत हे कमळाच्या फुलाप्रमाणे आहेत आणि कायम आनंदी असतात, असं हे भगवंताचं वर्णन आहे. तर आपल्याला इथे जास्त वेळ नाही आहे, त्यामुळे आज मी इथेच थांबतो. तर आपण कृष्ण कोण आहे, कृष्णाला भगवान काय म्हणतात, इतर देवता आणि कृष्ण यांच्यामध्ये फरक काय, आपल्यामध्ये आणि कृष्णामध्ये फरक काय आहे, कृष्ण हा कसा व्यक्ती आहे आणि आपण कधीही कृष्ण होऊ शकत नाही किंवा कृष्ण सामान्य व्यक्ती नाही, हे आजच्या प्रवचनामध्ये थोडक्यामध्ये आपण समजून घेतलं. आता कोणाला काही प्रश्न असतील तर ते कालच्या आणि आजच्या प्रवचनावरती असतील तर प्रश्न विचारायला हरकत नाही. हरे कृष्णा. अरे वा, चांगली गोष्ट आहे, सगळ्यांना सगळं समजलं. आणखी 15 मिनिटं प्रवचन करू शकतो मी. हरे कृष्ण. मला वाटलं भरपूर प्रश्न येतील आज. जोराने विचार बाळा, जरा सगळ्यांना कळेल असं. आपण मग असे म्हणलं जसं की आपण आपण सर्वजण ब्रह्मा हे जे सर्व देव आहेत ते ईश्वर आहेत आणि श्रीकृष्ण परमेश्वर आहेत आणि शिव वेगळे आहेत. मग शिव कोण आहे तुम्ही सांगितलं? शिव हे शिवाला पण भगवान म्हटलं जातं, परमेश्वर म्हटलं जातं, परमात्मा पण म्हटलं जातं, परंतु गुणांनी फरक आहे. ठीक आहे, आता आपल्याला थोडं समजणार नाही, पहिला आपण कृष्ण समजून घेऊ, पुढे जसं जसं आपल्याला समजेल तसं शिवजी समजायला येतील कधीतरी. हां, एक उदाहरण दिलेलं आहे. दूध ज्या वेळेला विरजण लावल्यानंतर दही होतं, हो की नाही? हां, मग दुधामध्ये दही आहे पण दह्यामध्ये दूध नाही, बरोबर? तसंच कृष्ण ह्याच्यापासूनच शिवजी होतात. शिवजी कृष्णामध्ये शिवजी आहेत पण शिवजीमध्ये कृष्ण नाही, गुणात्मक दृष्ट्या. एक उदाहरण तुला सांगतो. कृष्ण रासलीला करतात, बरोबर? लहानपणच्या यशोदेबातेवर लीला करतात, शिवजी नाही करत. शिवजी रासलीला करत नाहीत, हा फरक आहे. हां, म्हणून गुणात्मक दृष्ट्या फरक आहे. समजलं का? हरे कृष्ण. थोडक्यात सांगितलं मी. आणि ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का, लोक असं समजतात की अरे लहान मोठं कसं काय, हे लहान मोठं नाही आहे.
हां, आपल्या या जगामध्ये लहान होणं याचा अर्थ अपमानास्पद आहे, परंतु आध्यात्मिक जगामध्ये लहान होणं हा मोठेपणा आहे. आध्यात्मिक जगामध्ये लहान होणं हा मोठेपणा आहे. कृष्ण स्वतः एवढा लहान होतो की स्वतः एका लहान मुलाच्या स्वरूपात आपल्या यशोदे मातेसमोर तिची सेवा स्वीकारायला येतो. कृष्ण एवढा मोठा, आज एवढं सगळं वर्णन कृष्णाबद्दल आपण केलं, पण तो आपण पाहतो की त्याला कुस्ती खेळतो सुदामा आणि त्याला कुस्तीमध्ये बुक्के मारतो आणि त्याला हरवतो. हा कृष्ण एवढा लहान होतो. म्हणून आध्यात्मिक जगतामध्ये लहान होणं हा मोठेपणा आहे. आपण या जगामध्ये अरे शिवजी लहान काय श्रीकृष्णापेक्षा, असं नाही आहे. तर अशा भावनेनं तुलना करू नका. आपण जे आरती सुरुवात करता हरे रामा हरे कृष्णा, तुम्ही हरे कृष्णाने सुरुवात कशी करता? आता आरती संपली ना की आपण हरे रामा हरे कृष्णा नंतर म्हणतो, तुम्ही अगोदर हरे कृष्णा म्हणताय. शेवटच्या दिवशी याच्याबद्दल आपण बोलू का? आज अजून कालच विचारणार होतो पण काल पण मीच प्रश्न विचारले. नाही, हा हरे कृष्णा मंत्राबद्दल मी तुम्हाला सांगेन शेवटच्या दिवशी, त्यावेळेला याच्याबद्दल चर्चा करू. आता आपण एक एक पायरी जातो आहोत. ठीक आहे. आज आपण कृष्ण समजून घेतला, काय कृष्ण कोण आहे, इतर देवतापेक्षा कृष्ण कसे वेगळे आहेत, कृष्णाकडनं आपण भगवद्गीता कशासाठी ऐकली पाहिजे, हे आपण आजच्या प्रवचनाचा विषय होता. पाठीमागे माताजी आहेत, कोणतरी हात वर केला, कोणतरी हात वर केला पाठीमागे. काढलेच नाही आहे का? काल एक वाक्य असं ऐकलं की आपण आपलं काम करत असताना सुद्धा आपण म्हणजे आपण समाधी अवस्थेत जाऊ शकतो. यस. तर समाधी अवस्था शेवटच्या दिवशी. आताच तुम्हाला समाधी दिली तर उद्यापासून येणार पण नाही तुम्ही. काल हा विषय झाला ना म्हणून मी आज प्रश्न विचारला. समाधी म्हणजे अगदी सोपं आहे. समाधी म्हणजे फार मोठे काय डोळे बंद करून बसणं, याला समाधी म्हणत नाहीत. समाधी म्हणजे सगळी इंद्रिय समान आहेत, त्याला समाधी म्हटलेलं आहे. म्हणजे आता आपलं आपण शरीर आहोत, शरीर मन बुद्धी अहंकार आणि आत्मा हे जेव्हा एका लाईनमध्ये कार्य करतात किंवा एका स्तरामध्ये कार्य करतात त्याला समाधी अवस्था म्हटलेलं आहे. की आत्म्यासारखं शरीर सुद्धा वागतं, आत्म्यासारखं मन वागतं, आत्म्यासारखी बुद्धी वागते, आत्म्यासारखा अहंकार वागतो. ही समाधी अवस्था. समजलं? समाधी अवस्था म्हणजे मरायची अवस्था नव्हे. म्हणून अशी अवस्था अगदी तुम्ही घरात स्वयंपाक करताना सुद्धा समाधी अवस्थेमध्ये असू शकता आणि चांगला स्वयंपाक बनवू शकता. ठीक आहे, आपण शेवटच्या विषयाच्याविषयी जास्त चर्चा करू. पण समाधी म्हणजे ही सगळी इंद्रिय समांतर रेषेमध्ये आहेत, सम. ठीक आहे. हरे कृष्ण. आता आपली अवस्था कशी आहे? मन एकीकडे, बुद्धी एकीकडे, अहंकार एकीकडे, शरीर एकीकडे आणि आत्मा एकीकडे. तर ही समाधी अवस्था नाही, ही असमाधी अवस्था आहे. आले आता ह्याच्यानंतर विचार. आता तुम्ही सांगितलं संपत्ती ही चंचल असते, मग त्याचा नेमका अर्थ काय? चंचल म्हणजे संपत्ती चंचल म्हणजे खिशात राहत नाही. बरोबर आहे? राहते का खिशात? आली की जाते ती, काहीतरी खर्च करायचं मनामध्ये प्लॅन असतो. हां, कुठेतरी हातामध्ये राहत नाही. कळलं? आता तुला फक्त येतात वडिलांच्याकडनं. हा, ते तर विचार जसं कमवशील तसं कसे जातात आणि येण्यापेक्षा जातात लवकर. हां, म्हणून तिला चंचल म्हटलेलं आहे. अरे माताजींना काहीतरी प्रश्न आहे तिथे. ऐकू येत नाही इथपर्यंत. माईक चालू करा माताजी. हॅलो. शिवजी तांडव नृत्य विनाशाच्या वेळेस करतात का? हो. जेव्हा शिवजी ब्रह्मा ही सृष्टीची उत्पत्ती करतात, विष्णू हे संगोपन करतात आणि शिवजी विनाश करतात. जी उत्पत्ती आपल्याला या जगामध्ये दिसते ही ब्रह्मा करतो. जो विनाश आपल्या या जगामध्ये दिसतो ह्याचे अधिष्ठाता शिवजी आहेत. कुठलेही विनाश दिसतो आपल्याला, अगदी घर जरी पडलं ते शिवजीच्या अधिपत्याशिवाय पडत नाही. कुठलाही वृक्ष पडला, काहीही जे विनाशाचं जे आहे हे सगळं हे शिवजीकडे आहे. तांडव नृत्य शिवजी केलं की खाली पडतं. ब्रह्माजी इंजिनिअरिंगचं काम करतात.
स्वतः निर्माण करत नाहीत. इंजिनियर काय करतो, फक्त आलेल्या गोष्टीतून म्हणजे विटा लोखंड ह्याचं निर्माण करतो. तसं ब्रह्मा निर्माण नाही करत, सगळ्या असलेल्या वस्तू भगवंताने दिलेल्या त्याच्यापासून ही सृष्टी बनवतो. निर्माण करता नाही, सृष्टी करताय हा ब्रह्मा. आणि विष्णू हे पालन करतो. आता ह्याच्यात सगळ्यात कठीण गोष्ट कुठलं आहे, पालन करणे. म्हणून ती विष्णूने स्वतःकडे ठेवले. कुठलीही गोष्ट निर्माण करायला काय लागते डोकं नाही असं नाही, पण सोपं आहे. नाश करायला तर काही डोकं लागत नाही. पालन करत राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विष्णू स्वतः कृष्णाचाच, हे तिघही कृष्णाचेच गुणावतार आहेत. ब्रह्मा हा रजगुणामध्ये आहे, शिवजी हा तमोगुणाचा अधिष्ठाता आहे, विष्णू हा सात्विक गुणाचा अधिष्ठाता आहे. ठीक आहे. आपल्यामध्ये जी काम करण्याची वृत्ती जी आहे ही तमोगुण हा ब्रह्मापासून आपल्याला येतो. सृष्टी कुठलीही निर्माण करण्याची, घर बांधणं म्हणा किंवा बिझनेस करणं म्हणा, ही वृत्ती जी आहे काम करण्याची ही ब्रह्माच्या अधिपत्याखाली चालते. हरे कृष्ण. अरे वा, व्हेरी गुड. आनंद आहे, माझ्या प्रवचन लहान मुलाला सुद्धा समजतं. माझा कालच्या ह्याच्यावरती प्रश्न आहे. बोला. की महाभारतावर तुम्ही सांगताय, पण ते कोणत्या युगात झालं आणि कोणते ते 4 युग होते? हां, 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. महाभारत जे आहे हे द्वापारयुगाच्या शेवटी म्हणजे 5000 वर्षापूर्वी झालं. आणि आपल्याला जे 3 तास लागतात म्हणजे फक्त ह्याला काय म्हणतात त्याला, त्या दिवशी आपण घेतलेलं ह्याच्यावरती पालखी मैदानावरती सकाळी 7ला भगवद्गीता. हां, आपल्याला 3 तास लागतात, ते फक्त भगवंताने 18 मिनिटात सांगितलेलं होतं का असं? हरे कृष्ण. खरं सांगू का, महाभारतामध्ये कुठल्याही शास्त्रामध्ये कुठेही उल्लेख नाही किती वेळ लागला. कुठेही त्याचा किती वेळ लागला उल्लेख नाही. समजलं का? दुसरी गोष्ट, आपल्याला वेळ लागतो याचं कारण आपल्याला काहीच माहिती नाही. कृष्णाला विचार करून बोलावं लागलं नाही, आपल्याला विचार करून बोलावं लागतं है ना. म्हणून कृष्णाला वेळ लागत नाही. अर्जुनाला का समजलं? कारण अर्जुन सगळं काही विसरून ऐकत होता म्हणून. आपल्याला का समजत नाही? आपल्याला जी माहिती आहे ते गीतेत बसवायचा आपण प्रयत्न करतो म्हणून आपल्याला गीता समजत नाही. गीता ही वेगळी आहे. गीतेप्रमाणे सगळं बघितलं पाहिजे, सगळ्याप्रमाणे गीता बघायला जातो आपण. ठीक आहे. म्हणून कुठेही असं वर्णन नाही की 18 मिनिटामध्ये, 2 तासामध्ये, 3 तासामध्ये. आता इथे 3 तास लागले असतील, आम्ही ज्यावेळेला मंदिरमध्ये पाठ करतो 2 तासात होतो आमचा. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे होतो. पण असं कुठेही सांगितलेलं नाही की भगवंताला एवढा वेळ लागला. पण हा महाभारताचा भाग आहे. हरे कृष्ण. चांगला आहे. हरे कृष्णा. सगळे समाधानी आहात का? यावसारखं वाटतंय का? काल किती जण आले होते, आज परत आले? अरे जवळजवळ सगळेच. काल नाही आले आणि आज कोण आले? वा, हरे कृष्ण. म्हणजे तुमच्यापैकी काही जणांना बोलवून आणलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. पण उद्या पण आणखी जास्त या. उद्यापासून आणखी इंटरेस्टिंग आहे. आज आपण भगवंत कोण आहे समजलं, आता उद्या सगळ्यात महत्त्वाचं आहे मी कोण आहे. या जगामध्ये सगळं जग आपण ओळखून घ्यायचा प्रयत्न करतो, पण मला मी कोण आहे हेच माहिती नाही. आपण जग ओळखायचा प्रयत्न करतो, मला स्वतःलाच अजून ओळखलेलं नाही. तर उद्या स्वतःची ओळख आपण करून घेणार आहोत. आणि कुणाकडनं? ज्याला आम्ही कोण आहे हे माहिती आहे त्या कृष्णाकडनं. ठीक आहे. तर काल मी अभ्यास सांगितला होता. कुठल्या 2 गोष्टी सांगितल्या होत्या? संध्याकाळी 5 मिनिटं मी जे काय सांगितलं त्याचं चिंतन करायचं. तर आज 10 मिनिटं करायचं, कालचं आणि आजचं. काल वेळ मिळाला का 5 मिनिटं? सगळ्यांना किती जणांनी चिंतन केलं? सगळ्यांनी केलं. व्हेरी गुड. तर आज थोडं जास्त करा, कालचं आणि आजचं. ठीक आहे. आणि जप किती जणांनी केला? व्हेरी गुड. नाही केला हरकत नाही, उद्यापासून करा.
पण आता संपवायच्या अगोदर एक 5 मिनिटं कीर्तन करू, नंतर काही अनाउन्समेंट होतील आणि मग सगळ्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आणि पुन्हा विनंती, जरी काय समजत नसेल तरी या, हळूहळू समजायला लागेल. कालच्यापेक्षा आज थोडं समजलं जरा जास्ती. हरे कृष्णा. धन्यवाद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जोरात जोरात म्हणा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.